गती तो एक पावेन उत्तम भोगील जीव खाली. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट 6 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम अधिकरण ते वंदो श्री चरण श्री गुरु चैतन्यस्करण आता जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे विच करी. कीर्तनाला निवडलेला अभंग महान संत श्री संत तुकोबाराय यांचा 6 चरणाचा असा आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, जगद्गुरु तुकोबाराय या अभंगद्वारा जे चतुर्विध पुरुषार्थ सांगितले त्यापैकी जो अर्थ पुरुषार्थ आहे त्या पुरुषार्थासंबंधी थोडंसं वर्णन करतायत की उत्तम व्यवहाराने धन मिळवावं आणि उदास विचाराने ते खर्च करावं. जर असं तुम्ही कराल तर तुम्हाला उत्तम गती प्राप्त होईल आणि जीवखानी ही उत्तम तुम्हाला भोगायला मिळते. महाराज म्हणतायत हे थोडक्यात बोलायचं ठरलं तर गृहस्थाश्रमाचं जे काही कर्तव्य आहे त्या गृहस्थाश्रमियांना मार्गदर्शन करीत असताना तुकोबारायांचा हा अभंग आहे. त्याचा थोडासा विचार आपण करणार आहोत. आजचा कार्यक्रम वास्तुपूजन किंवा वास्तुशांती या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांचं काय नाव आहे? भरत सेठ यांच्या या नूतन ग्रहांचं वास्तुपूजन आणि त्या निमित्ताने हा कीर्तन उत्कृष्ट संगीत भजनाचा गायनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. वास्तविक योग आहे. अतिशय उत्कृष्ट नावाजलेले प्रख्यात असलेले आमचे गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण सुभाष महाराज देशमुख उत्कृष्ट वादक आणि तसेच उत्कृष्ट गाणारी मंडळी मुंबईकर आणि तसे आपण सर्वांच्या सर्व परिचयाचे बाकीचे आपण आहोतच. निर्देश करण्याची आवश्यकता नाही. आणि तसेच बहुश्रुत श्रोते बहुसंख्येने उपस्थित आहात. आनंदाची गोष्ट आहे. फक्त एवढीच उणीव भासते थोडीशी टाळ्या वाजवून विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची. तर ती तेवढी भरून का झाला अशी अपेक्षा व्यक्त करतो. विठ्ठला कीर्तनाला नियोजित वेळेपेक्षा थोडासा उशीर होतोय त्याला कारणीभूत मीच आहे असं म्हणून तुमच्या प्रथमतः सर्वांची क्षमा मागतो. कारण अतिशय लांबचा प्रवास आणि गाड्यांच्या मुळे थोडासा वेळ झालेला आहे. असो, लेट गाडी जरी सुटली तरी राईट पोहोचवण्याचा प्रयत्न आपण जरूर करू. काळजी करू नका. थोडासा नाहीतरी स्टेशनवरती लिहिलं असतं देरी से चलने वाली गाड़ी कुछ समय मिला सकते हैं, कभी कभी मिला सकते, कभी कभी बना सकते, ऐसा भी कभी कभी होता है. नक्कीच आपण थोडासा टाइम मिळवण्याचा प्रयत्न करू. मात्र आपण लक्ष करून शांतपणे ऐकण्याचा प्रयत्न करा. तुकोबारायांनी या अभंगातून गृहस्थाश्रम्यांचं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याचा निर्देश केलेला आहे, विचार सांगितलेला आहे. भूमिका अभंगाची अशी आहे, संत महात्म्यांचे जे अभंग आहेत ना ते एकाच प्रकाराला एकाच अधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेले नाहीत. म्हणूनच काही वेळेला जर आपण पूर्ण विचारात नाही घेतलं तर त्या अभंगात विसंगतपणा निर्माण होतो असं वाटतं आपल्याला. काही अभंग वेगळ्या अर्थाचे तर काही अभंग वेगळ्या अर्थाचे. काही अभंगात सांगितले की तव तू आपुले सोहित पाहे तीर्थयात्रा जाय चुकू नको, पण काही अभंगात सांगितले तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. याला विरुद्धार्थी अभंग म्हणावे. म्हणजे एका अभंगाने सांगितलं की तुझ्या अंगामध्ये शरीरामध्ये शक्ती आहे, त्राण आहे, तोपर्यंत तू जरूरच तुझ्या स्वहितासाठी तीर्थयात्रेला जा, अजिबात आळस करू नको. म्हणून या अभंगाचं अनुकरण करायचं म्हणजे यात्रेला निघू म्हणतो. तर दुसरा अभंग तुकोबारायांचा आपल्या डोळ्यापुढे येतो की तीर्थात आहे काय, तीर्थात पाणी आहे, मूर्तीत दगड आहे आणि सज्जनांना इथंच देव आहे, मग जातो कशाला. मग या अभंगाचं अनुकरण करून म्हणून घरीच थांबावं की पहिल्या अभंगाचं अनुकरण करून यात्रेला जावं अशी द्विधा निर्माण होते चित्ताच्या ठिकाणी. काही अभंगात वाटते भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे पापा वगैरे, तुकामणी सोपे आहे सर्वांनी, किंवा तुकामणी साधन सुलभ घुमटे, किंवा सोपे साधन लाभवतो घरा, किंवा सोपेवर मामा सांगितले संती, किंवा नामसंकीर्तन साधन पे सोपे. हे तर कळतं ना सर्व, हे समानार्थी प्रमाण आहेत सर्व. म्हणजे सोपं आहे. पण काही अभंगात सांगितले भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, उत्तिष्ठत जागृत प्राप्ते वराज्ञ बोधत सुदर्शधारा निष्ठा दुर्गम पथस्तत कवयो वदंती, अशी इतका अवघड आहे.
मग भक्ती कठीण की भक्ती सोपी, म्हणजे विरुद्ध आहे की नाही प्रतिपादन. मग काही माणसं त्याच्यावरती आक्षेप देखील घेत आहेत की मग संतांनी असे विसंगत असे द्विधा परिस्थिती निर्माण करणारे असे अभंग का लिहावेत, एकाच अर्थाचे एकाच तत्वाचं प्रतिपादन करणारे का लिहिलेले नसावेत. तर त्याचं उत्तर एकच आहे, त्यांच्याकडे येणारा जो वर्ग आहे तो समान अधिकाराचा नाही, विषम अधिकाराचा आहे. आणि विषम अधिकाराचा असल्यामुळे उपदेशही विषम आहे. त्याचं कारण आहे, थोडक्यात बोलायचं ठरलं, रेडीमेड कापडाच्या दुकानात एका मापाचे कपडे असतात का? नाही. मग एखादा म्हणला का तुम्ही वेगळ्या वेगळ्या मापाचे कपडे का शिवले, एकच मापचे का शिवले नाहीत? तो म्हणून बाबा माझ्या दुकानात येणार काही एकाच मापचं गिऱ्हाईक आहे का? प्रत्येकाची छाती 33 म्हणजे 33च का? नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, काहींची छाती 33 मध्ये 2 तर काहींच्या 33 दोन्ही, इथपर्यंत फरक आहे. काहींची छाती जर शर्ट शिवायच्या वेळेला शिल्प्याकडे मोजायला नेली तर त्या बिचाऱ्याचा टेप अपूर्ण पडतो. जिथपर्यंत मोजलं तिथपर्यंत तो पेन्सिल निशाणी करतो आणि राहिलेली जागा पुन्हा मोजतो. कदाचित अतिव्याप्ती अलंकार आला असेल, अतिशुक्ती अलंकार आला असेल. म्हणजे इतकं, म्हणजे मी बोलतो या शास्त्रातली कारण आहेत. मी जर अतिशुक्तीने बोललो असेल, पण शास्त्र सांगतं सजातीय भेद सांगत असताना असंच आहे, तुमच्या आमच्यात सजातीय भेद आहे. म्हणजे मनुष्य म्हटला की जात एक आहे, प्रत्येक माणसाची जात एक आहे, पण त्याच्यातही जो प्रकार आहे, पोट प्रकार आहे, त्यालाच म्हणतात सजातीय भेद. एकासारखा एक नाही, एकासारखा अनेक नाही, एकासारखा एक नाही, त्याला सजातीय भेद म्हणतात. म्हणजे एकाच मापाचे न येणारे असल्यामुळे एका मापाचे कपडे शिवून चालणार नाही, भिन्न भिन्न मापाचे शिवणं जसं योग्य आहे तसं संतांकडे येणारा अधिकारी एका वर्गाचा नाहीये, एका अधिकाराचा नाही. आणि शास्त्रातला मुद्दा असा आहे, अधिकाऱ्यांवर विषय अवलंबून असतो. अधिकारी बदलला की विषय बदलावा लागतो. मग तो अधिकारी कशाचा आहे? कर्माचा असेल तर उपदेश वेगळा, ज्ञानाचा असेल तर उपदेश वेगळा, आणि उपासनेचा अधिकारी असेल तर त्यासाठी उपदेश वेगळा. उदाहरणार्थ आपण अमृतानुभवात या. अमृतानुभव केल्यानंतर अमृतानुभवाचा अधिकारी कोण आहे? जीवनमुक्त पुरुष. अमृतानुभवाचा विषय काय आहे? जीवशिव ऐक्य ब्रह्मज्ञान. अमृतानुभवाचं प्रयोजन काय? अनिष्ट निवृत्तिष्ट प्राप्ती म्हणजे मोक्ष. आणि अमृतानुभवाचा जो संबंध आहे जन्य जनभाव प्राप्ती प्रापक भाव, हे तर लक्षात येतं ना आपल्या. याला म्हणतात अनुबंध चतुष्ट आहे. मग अधिकारी जर जीवनमुक्त पुरुष असेल, हे करावं अमृतपान, हेच अधिकारी जीवनमुक्त जन. ज्ञानवारांची दुसरी ओवी अमृतानुभव त्याची ज्ञानदेव म्हणे श्रीमंत, हे अनुभव अमृत सेवून या जीवनमुक्त हेच होतो. जीवनमुक्ता करता अमृतानुभव आहे. त्या जीवनमुक्ताचं स्वरूपही शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे आपल्या विवेक चूडामणीमध्ये. क्रियानाशे भवे चिंतानाशोस बाद वासनाक्षय वासना प्रक्षय मोक्ष सा जीवनमुक्ती रिच्यते, त्याला जीवनमुक्त म्हणतात. असा जो जीवनमुक्त पुरुष आहे त्यांच्याकरता जर सांगायचा आहे अमृतानुभव, अधिकाऱ्यांकरता, त्या जीवनमुक्त अधिकाऱ्यांकरता, तर त्यांच्याकरता एक राजा होता, त्याला 2 पत्नी ऐकावरती, ही गोष्ट सांगून समाधान होईल का त्यांचं? नाही. मग जीवशिवायक्य ब्रह्मज्ञानाचं सांगावं लागेल, हे जसं महत्वाचं आहे. मग जीवशिवायक्य ब्रह्मज्ञान जर तिथे विषय असेल आणि जीवनमुक्त पुरुष अधिकारी असेल तर या विषयाचं प्रयोजन सामान्य असेल का? 1 छटाक चिवडा हे प्रयोजन ठरेल का त्याचं? किंवा 2 तंबाखूच्या पुड्या हे प्रयोजन ठरेल का त्याचं? नाही. त्याचं प्रयोजन आहे अनिष्ट निवृत्ती, म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे आहे त्याच्यात प्रयोजन. आणि मग त्याचा संबंध जन्य जनभाव प्राप्ती प्राप्त हा त्याचा संबंध आहे. म्हणजे अधिकारी बदलला की विषय बदलावा लागतो. बदलणं योग्य ठरतं, बदलणं भाग पडतं. गाव बदललं की रस्ता बदलतो, व्यक्ती बदलली की स्वभाव बदलतो, हे तर लक्षात येईल आपल्या. गेअर बदलला की स्वर बदलतो, हे तर कळतं आधुनिक पद्धती. कुठल्याही मशिनरीचा एकदा गेअर चेंज केला की त्याच्या आवाजात बदल होतो की नाही? हे जसं आहे तसं अधिकारी बदलला की विषय बदलतो. तुकोबारांचे बरेचसे अभंग आहेत. अधिकार तैसा दावियेला मार्ग, अधिकार तैसा दावियेला मार्ग, चालत आहे मग कळो येते. महाराज म्हणतायत अधिकार तैसा दावियेला मार्ग, अधिकार तैसा करू उपदेश साहे ओजे त्याचे पैसे देऊ, मुंगीवर भार गजाचे पालन घाली जाते कोण कार्यसिद्धी. कल्पना करा, हत्तीवरचा बोझा काढला आणि एका मुंगीवरती टाकला, किती किलोमीटर घेऊन जाईल मुंगी? हत्तीवरचा बोझा मुंगीवरती टाकला तर किती किलोमीटर? मी म्हणतो किती किलोमीटर लशी त्या बिछाण्यात मुंगी हरवली तर ती सापडेल का, असा प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे. मग अधिकारी जर वेगळे वेगळे आहेत, गीतेमध्ये भगवान परमात्म्याला कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड ही त्रय कांड निरूपिणी ज्ञानोबा म्हणतात. 3 कांडाचं निरूपण करणारी गीता निर्माण करण्याची गरज काय होती? एकच कांड निर्माण केला असतं तर काही बिघडलं असतं. पण भगवंताला माहितीये गीता अर्जुनाच्या निमित्ताने पण जगाला सांगायची आहे. मग जगात एका अधिकाराचे लोक आहेत का?
ज्ञानोबारांचे बरेचसे उदाहरण आहेत. तैसे अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशन श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले अर्जुनाचे नाही फेडिले जगाचे हा शब्द आहे. म्हणजे अर्जुनाच्या निमित्ताने त्याच्यावर 2-4 उदाहरण आहेत. अनन्य असणाऱ्या कमळाकरता सूर्य उदयमान होतो पण त्रैलोक्याला प्रकाशाने व्यापून टाकतो, एक उदाहरण. दुसरं उदाहरण चातकाच्या अनन्य करता मेघ पाऊस पाडतो पण त्याच्या त्रैलोक्याची मजा होते, दुसरं उदाहरण. तिसरं उदाहरण असं आहे की वासरा करता गाय तुझं देते पण वासराचे भक्त घरातले भक्त डेअरीचे भक्त म्हणजे हे लवकर कळतं आपल्याला, अनुभवजन्य आहे आपलं म्हणून. म्हणजे वत्साचे वरसे दुभते होय घरो देशे हे जसं आहे. अनन्य गती कमळा सूर्य उदय जे वेळोवेळा हे दुसरं उदाहरण आहे. तिसरं चातकाचे निकनवे मेघ पाणी यासी धावे ते तर चराचर आढवे निमाले जेवी तैसे अर्जुनाचे निव्याजे. त्याप्रमाणे अर्जुना करता गीता आहे पण अर्जुना पूर्ती नाही. ज्ञानोबा म्हणतायत गौतम ऋषीच्या गोहत्येच्या पातक निवृत्ती प्रित्यर्थ प्राप्त झालेली ब्रह्मगिरी पर्वतावर गंगा गौतमा करता आली पण गौतमा पूर्ती राहिली का? समजता ही ओघा हे जसं वर्णन केलेलं आहे. बहुत काय बोलो पैगा एका गौतमाची गंगा येरा समजता काय जगा ओहळ झाली. नाही एका गौतम ऋषीन करता आली पण आतापर्यंत नाही. चंद्र सूर्य असे तोपर्यंत फेरीत पापता पोखीत तिरीचे पादप आणि समुद्राचा गंगेचे जैसे हा जसा नियम आहे तशी गीता अर्जुनाच्या निमित्ताने आहे पण अर्जुनापुरती नाही. मग अर्जुनाच्या निमित्ताने जगाला सांगायचे आहे. मग जगात मध्ये एकच प्रकार आहे का? एकाच अधिकाराचे अधिकारी आहेत का? नाही, भिन्न भिन्न आहे. मग तुम्ही कर्माचे अधिकारी असाल तर तुमच्याकरता स्वे स्वे कर्मने विरत संसिद्धी लभते नरहा. बाबा तुम्ही जर कर्माचे अधिकारी असाल तर तुमच्याकरता सांगितलेलं आहे. काय सांगितलेले भगवान परमात्म्याने? तुमच्या वाट्यावर आलेलं कर्म तुम्ही करा, कर्माचा त्याग करू नका, कर्मानेच तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल. कर्मने वही संसिद्धी मार्गता जनकादया लोकसंग्रह संभाषण करतो महाराज देखपा जनकाधिक कर्मजाता शेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. म्हणजे कर्मानीच माणसाला सद्गती प्राप्त होते. तुम्ही कर्माचे अधिकारी आहेत. कर्माचा मार्ग म्हणजे पिपिलिका मार्गाने तुम्ही जा, त्याच्याकरता मार्गदर्शन. तुम्ही उपासनेचे अधिकारी असाल तर सततं कीर्तयंतो मां यतन्तस्य दृढ हृदयः. तुम्ही ज्ञानाचे अधिकारी असाल तर मग ज्ञानादि सर्व कर्माणि भस्मसात् कुरुते तथा किंवा नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेन कश्चन. संन्यासाच्या रूपाने ज्ञानाचं लक्षण सांगितलेलं आहे. भगवान स्वतः यही संस्पर्शजा भोगा दुःख यो नयेवती आद्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुधा. बुधा म्हणजे पंडिता ज्ञानी वगैरे या अर्थाने आहे. मग असा तिथे तिन्ही प्रकारचा विचार आहे. तसे संतांचे जे अभंग आहेत ना, हे संतांचे अभंग काही टायमिंग गाड्या आहेत आणि काही प्रासंगिक करार गाड्या आहेत. जे प्रासंगिक करार किंवा यात्रा स्पेशल, बाजार स्पेशल वगैरे किंवा नैमित्तिक करार अशा बोर्डाच्या ज्या गाड्या पाहायला मिळतात ना, तसे प्रासंगिक प्रकरणातले अभंग काही आहेत आणि काही बाकीचेही सर्वांनाच बसेल असे अभंग आहेत. त्यापैकी आजचा जो अभंग आहे हा निव्वळ ग्रहस्थाश्रम्यांना मार्गदर्शन करून परमार्थात त्यांच्याकडून घडून त्यांना कृतार्थ करण्याचा उपाय सांगणारा हा अभंग आहे. तुकोबारांचे 4 प्रकारांकरता अभंग आहे. एकाचा अभंग 4 प्रकार सांगितलेले आहेत. तुकोबारांनी म्हणतायत ब्रह्मचारी धर्म भोगावी आश्रय, ब्रह्मचारी धर्म भोगावी आश्रय, आश्रमी विचार आश्रमी विचार चारही आश्रमाला उद्देशून मार्गदर्शन केलेलं आहे. बाबा तुम्ही जर ब्रह्मचारी हे बरे
चल आता उठायचं ना. विठाला विठाला विठाला. तुम्ही ब्रह्मचारी आश्रमात असाल तर भोकावी अक्षरे, तुम्ही ग्रस्ताश्रमी असाल तर षटकर्मी विचार, तुम्ही वानप्रस्थी असाल संयोगी वियोग, आणि तुम्ही संन्यासी असाल तर संकल्पाचा त्याग. मग आता हे तुम्ही जर निवांत वेळात ठरवा आपला नंबर कुठल्या प्रकारात आहे, मग आपण कुठं आहोत हे जेव्हा कळेल तेव्हा मग आपल्याकरता काय आहे हे कळेल. एकही प्रकार असा सापडणार नाही की संत वाङ्मय त्यांच्याकरता नाही. असा एकही प्रकार हातवरती करून दाखवा. असा एकही प्रकार नाही का हो माझ्याकरता संतांचं काहीच नाही का? नाही, तुम्ही कोणी असा तुमच्याकरता आहेच असं म्हणूच नका की माझ्याकरता काहीच नाही, सर्वांकरता सर्व संतांना करून ठेवलेलं आहे. मग कोणत्या आश्रमात तुम्ही असाल त्याच्या आश्रम परत्वे आश्रम धर्म सांगितले. पुन्हा एकदा सांगतो, आश्रम वाईट नाही, आश्रम धर्म चुकतायत म्हणून आश्रमात त्या दुःख सहन करावं लागतं. संत काय करतात, आश्रम सोडू नका, त्या आश्रम धर्मांना जाणून घ्या आणि आश्रम धर्माचं कर्तव्य करा की त्याच आश्रमात तुम्हाला परमात्मा प्राप्ती होईल. जसा याच अर्थाचा दुसरा एक अभंग तुम्ही पहा, तिथे महाराजांनी वेगळे वेगळे प्रकार सांगितलेले. स्वामी का वेगळा प्रकार, गुरु भक्ती त्याला वेगळा प्रकार, पितृवचन तिसरा प्रकार, आणि चौथा सेवा पती. पण या चारींना उद्देशून उत्तर शेवटी एकच आहे, हेची विष्णूची महापूजा. म्हणजे काय, नोकर आणि मालकाची सेवा करणे हेची विष्णूची महापूजा, पत्नीनं पतीची सेवा करणे हेची विष्णूची महापूजा, शिष्याने गुरूंची सेवा करणे हेची विष्णूची महापूजा. आणि आता काय राहिलं, पितृवचन, मुलांनी बापाची सेवा करणे, वडिलांची सेवा करणे, पितृदेवो भव मातृदेवो भव वगैरे हेच विष्णूची महापूजा. हीच विष्णूची पूजा म्हणजे भक्ती आहे, म्हणजे सेवा आहे, उद्धरण्याचा मार्ग आहे. मग तुम्ही कोणी असा याच्याकरता एक श्लोक सांगतो मी तुम्हाला. त्या श्लोकातून वेगळे वेगळे मार्ग सांगितले प्रत्येकांना. त्याच्या जवळजवळ आपलं नाव निघेलच कुठं तरी. नाव म्हणजे नाव नाही निघणार, आपला अधिकार जो असेल त्याला उद्देशून मार्ग सापडेल त्याच्यात. विद्या तीर्थे जगती पतयो हो साधो सत्य तीर्थे, धारा तीर्थे धरती पतयो योगिनो ध्यान तीर्थे, गंगा तीर्थे मलिन मनसो दान तीर्थे धनाढ्या, लज्जा तीर्थे कुलयुवतया पातकं क्षालयन्ते. पातकाचं क्षालन करण्यासाठी हे वेगळे वेगळे मार्ग सांगितले. मग आता पहिला प्रकार आहे, तुम्ही बाल्या अवस्थेत असाल म्हणजे तुम्ही ब्रह्मचारी आश्रमात असाल तर तुकाराम महाराज म्हणतात भोकावी अक्षरे. शास्त्रकार म्हणतात तुम्ही लहानपणी बाल्यावस्थेत तुम्ही ब्रह्मचारी आश्रमात आहातच ना, मग तुम्ही एकच करा, विद्या तीर्थे हे तुमचं तीर्थ ठरवा. त्यावेळेला मी कोण, विद्यार्थी. मग विद्यार्थी जर मी असेल तर विद्या अर्जन करणे हे माझं कर्तव्य असेल आणि मला ज्ञान करणारे गुरुजी माझे देव असतील, हे लक्षात ठेवा. मी जर विद्यार्थी असेल तर, मी जर शिक्षक असेल तर या विद्यार्थ्यांना विद्या दान देणं हे माझं कर्तव्य ठरेल आणि त्यांना सेवा करणं, त्यांची सेवा करणं आणि विद्या दान देणं हे महत्वाचं ठरेल. शिक्षकांनी विद्येचं दान करावं आणि विद्यार्थ्यांनी विद्या अर्जन करावं म्हणजे ग्रहण करावं. देणारा असेल घेणारा नसेल चालत नाही, घेणारा असेल देणाराच नसेल तरीही चालत नाही. विद्यादानाला अति महत्व आहे. त्या चंद्रकांत ग्रंथामध्ये म्हटलेले सर्व दानाचं श्रेष्ठ दान म्हणजे विद्यादान आहे. अन्नदान परम नास्ती विद्यादान ततोधिकम, अन्नेन क्षणिक तृप्ती यावत जीवंतु विद्या. बाबा अन्नाने क्षणिक तृप्ती होती, अन्नदान केलं, दिलं दान तुम्हाला, हे दान दिलं, आज नको नको पण उद्या आहे का काही, इथं काय येतो की नाही आपण शेवटी. आज नको म्हणणारा उद्या पाहिजे असं म्हणतो. पण विद्यादान असं आहे, एकदा दिलं की आयुष्यभर त्याच्या उपयोगी पडतं. बाकीचं धन दान दिलं तुम्ही तर ते बँकेत राहिलं किंवा कुठं ते राहील, पण विद्यादान जर तुम्ही एखाद्याला दिलं तर ते त्याला सोडून कधीच राहणार नाही. विद्या मित्रम प्रवासेषु भार्या मित्रम ग्रहेषु. असा एखादा माणूस म्हणत का काय करावं, मला पुष्कळ ज्ञान येतं पण ते घरी राहिलं कपाटात गोदरेच्या, असं कधी म्हणत नाही. विद्या हा मित्र आहे आणि तो प्रवासातला आहे. कदाचित तुम्ही असे म्हणाल तुमचा पाठ चुकीचा आहे. पत्ता मित्रम प्रवासेषु, जे झोपतं पाहत हा तेच त्याला जागा करा. ज्याने त्यांनी आपापल्या शेजारी अधूनमधून चेक करीत जा. मला वाटलं तुमच्याकडे कल्पना आहे म्हणून मी प्रथम सांगितलंच नाही. मला वाटलं तुम्ही तयार मंडळी आहे सगळी, म्हणजे मांडी घालून बसायला लावीत जा आणि झोपू देत जाऊ नका. म्हणजे तुम्ही कदाचित असं म्हणाल की झोप मोडणं तर पाप आहे. नाही नाही, काही ठिकाणी पाप आहे पण काही ठिकाणी झोपू देणं पाप आहे. त्याकरता मी मागे बोललो असेल सप्त सुप्तान प्रबोधे, म्हणजे 7 जागेवर झोपलेल्या माणसांना जागं करावं असं शास्त्र आहे. तिथे झोपून ठेवलं तर पाप आहे. एखाद्याचं घर पेटलं
आणि हा म्हणजे झोपू द्या कशाला झोप मोडतात. त्यावेळेला झोपू नाही द्यायचं, त्याला उठवलंच पाहिजे. एखाद्याला जेव घालायचा असेल तर जेवणाच्या वेळेला त्याला उठवलंच पाहिजे. झोपू द्या म्हणून नाही, तिथे जेवूच घातलं पाहिजे त्याला जागा करून. कीर्तन ऐकायचं आहे म्हणजे आत्महित प्राप्त करून घ्यायचंय. इथं झोपू द्या नाही, थोबाडी ठेवून द्या एखादी झोपायच्या. पण तुमच्या आटोक्यात असलं तर एखादं गोधडे न उलटो तुमच्यावर. विठाला विठाला आपला विषय तर तुटला नाही ना डोक्यातून, लिंक तुमच्या नाही का? मग विद्यादान सर्वदानात श्रेष्ठ इथपर्यंतच होतो ना आपण. न चोरहार्यम न च राजहार्यम न च भारकारी वे कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्व धनम प्रदान. बस, सर्व धनात श्रेष्ठ धन विद्याधन आहे, ते दिलं पाहिजे. मग मी जर शिक्षक असेल तर विद्या दान करणं हे माझं कर्तव्य, मी विद्यार्थी असेल तर विद्या अर्जन करणं हे माझं कर्तव्य आहे. असं विद्यार्थ्याने विद्या मिळवावी. तर शास्त्र पुन्हा एक सांगतं, जीवनाचे काही टप्पे आहेत ते त्याच्या टप्प्यातच ते मिळवलं पाहिजे. प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थम किं करिष्यति. पहिल्या टप्प्यात वयाच्या 1 पासून 20 वर्षापर्यंत विद्या मिळवावी, 20 पासून 40 पर्यंत धन मिळवावं, 40 पासून 60 पर्यंत पुण्य मिळवावं. आणि जर या 3 टप्प्यात 3 गोष्टी मिळवल्या नाही तर चतुर्थम किं करिष्यति. मग चौथ्या टप्प्यात गेले की मग गतं तारुण्यम तरुणी हृदयानंदजनकम विशीर्णादंतानि निजगतिरहो वेष्टि शरणं जडीभूतादृष्टे श्रवणरहितं कर्मयुगुलं मनो मे निर्लज्जम तदपि विषयभ्य स्पृहयति. कळलं असेल तर पहा, नाही तर द्या सोडून जाऊ. ही शेवटची अवस्था आहे. सोपं तुकोबारांचं मत आहे की म्हातारपणी थेटे पळसे खोकला हात कपाळाला लावणी बैसे. म्हातारपणी तो काहीही करू शकत नाही. म्हातारपणी समस्या पुष्कळ असतात पण सोडवण्याचं सामर्थ्य मात्रही नसतं, त्याला म्हातारपण म्हणतात. आणि बहुवांशी म्हाताऱ्यांचं घरातल्या लोकांचं जे जमत नाही त्याची कारण हीच असतात. त्याला कळत फार पण वळत काहीच नाही. आणि त्यामुळे लोक म्हणतात होत नाही, जात नाही, तोंड गपरात नाही, गप बडबड लावली, त्याला गप्प बसवत नाही, कळवतही नाही, अशा मध्येच असतं ते म्हातार. म्हणून बहुतेक असो. तेव्हा या 3 टप्प्यात या 3 अवस्था प्राप्त करून घेतल्या पाहिजे. त्यातली पहिली अवस्था आहे प्रथमेनार्जितम विद्या. पहिल्या अवस्थेतच विद्या मिळवली पाहिजे. तुम्ही म्हणाल का? जरा आधुनिक पद्धतीने सांगू, लक्षात येईल आपल्याला. कॅशेट असते ना, कॅशेट, आता टेप रेकॉर्ड आहे त्याच्यात कॅशेट आहे. ती कॅशेट जर कोरी करकरीत असेल तर कुठलाही प्रोग्राम क्लिअर टेप होतो त्याच्यावर. आणि ती जर बरीचशी जुनी झाली असेल, बऱ्याच वेळेला वापरलेली असेल, बऱ्याच वेळेला तुटून सोल्युशननी जॉईंट केली असेल तर त्याच्यावर अशी गडबड होते. पहिलं पुसत नाही आणि दुसरं वठत नाही, दुसरं त्याच्यावर ठसत नाही, उमटत नाही. मग त्यामुळे कोणती कॅशेट जर जुनी असली ते डबल स्टेशन लागतं. पहिलं असतं ते डोंगराचं ते लागतं, कीर्तन हे लागतं दोन्ही. हे असं काय झालं जुनी कॅशेट म्हणून क्लिअर टेप न झाली. तशा 1 ते 20 वर्षापर्यंत ही कॅशेट कोरी करकरीत असते. हेड बुद्धी ही कॅशेट कोरी आहे तोपर्यंत कुठलाही प्रोग्राम त्याच्यावर टेप करा क्लिअर. पण 40 नंतर ही कॅशेट इतकी जुनी होते, बऱ्याच वेळेला वापरून गंजलेली असते, ती बऱ्याच वेळेला तुटलेली असते. आता त्याच्यावरती कुठलंही टेप होत नाही. म्हणून विद्या ही पहिल्या 20 वर्षाच्या आतच मिळवली पाहिजे. आता कदाचित तुम्ही आता आधुनिक पद्धतीने म्हणाल वा हे तुमचं जुनं शास्त्र आहे प्रथमे नार्जितम विद्या, पण आमच्या सरकारने त्याच्यावरती मात केलेली आहे प्रौढ शिक्षण. म्हणजे प्रौढ शिक्षण सर्वांना नाही कळलं तर डंगरी शाळा. खेड्यामध्ये प्रौढ शिक्षण भाग्याचे लक्षण, साक्षर जनता, भूषण भारता वगैरे असं त्यावेळेला लिहिलं होतं. आणि मग ती मोठी गंमत आहे. त्यामुळे आता तुमचा जो श्लोक आहे ना संस्कृत मधला, हा पाठ चेंज करा, बदलून घ्या. प्रथमे नार्जितम विद्या, आता हे वगळा, चतुर्थे नार्जितम विद्या. चौथ्या अवस्थेत सुद्धा माणसाला विद्यावान होता येतं. पण नाही, त्याच्यावरती मात केली याचा अर्थ 100% ते सक्सेस आहे असं नाही. दगडापेक्षा वीट मऊ एवढंच म्हणावं लागेल. काहीच येत नव्हतं तेवढं तुला सही करता येईल. तो एखादा बोर्ड 10-5 तासांनी 1 अक्षर वाचता येईल एवढंच आहे. पण तुला वाचण्याकरता ती एसटी थांबली पाहिजे ना तेवढं असं नाही. म्हातारपणच्या शाळेतही वैशिष्ट्य काही वेगळे आहे, तुम्हाला मी सांगितलेलं असणार आणि तुम्ही ऐकलं असणार, अनेकांकडून ऐकलं असणार. विद्यार्थ्यांचं वय 65 वर्ष, 70-75 आणि शिक्षकाचं वय 25 वर्ष. त्यामुळे विसंगतच असतं सगळं. हे विद्यार्थी डंगरी शाळेतल्या विद्यार्थ्यांचं वय सांगतोय मी.
प्रौढ शिक्षणा शाळेतलं वय सांगतो. हे विद्यार्थी 65 वर्षाचे विद्यार्थी आणि 25 वर्षाचे गुरुजी शिक्षक. त्यांना लाज वाटते काय त्याला गुरुजी कसं म्हणा, कारण याच्या एवढ्या आपले नातू आहेत. अशी काही गंमत आहे. असो, माझा मुद्दा हा आहे की प्रथमे नार्जितम विद्या, पहिल्या अवस्थेत माणसाने विद्या मिळवावी, दुसऱ्या अवस्थेत तारुण्य आहे, शरीर आहे त्यामुळे धन मिळवावं, आणि तिसऱ्या अवस्थेत भरपूर पुण्य मिळवावं. चतुर्थम किम करिष्यति, चौथ्या अवस्थेत हे करणं शक्य नाही. मग तुम्ही पहिल्या टप्प्यात आहात ना, ब्रह्मचारी आश्रमात आहात ना, मग तुम्ही विद्या मिळवावी, भोकावी अक्षरे, म्हणजे विद्याभ्यास करावा. विद्याभ्यसनम व्यसनम अथवा श्रीपाद सेवन व्यसनम, हेच व्यसन तुम्हाला असावं. विद्या पुराणाम सुखम निद्रा, विद्यापूर असावेत आणि सुख निद्रेचा विचार न करता विद्या मिळवावी. बस हा झाला एक महत्वाचा भाग. आता विद्या तेथे जगतिपतये हो साधव सत्य तीर्थे. जर साधू असाल तर सत्य बोलणं हे त्यांचं तीर्थ आहे. सत्य मुळ्यात प्रेमळ्यात मागूया सत्यांच्या सत्यांच्या नागतमुळ्यात येश धर्म सनातन, हा ते सत्य बोलणं आहे. किंवा गीता ग्रंथात अध्याय 17वा त्याच्यात जे वाङ्मय तप सांगितलंय त्याच्यात वाचा आपण. ते भगवान स्वतः सांगतात अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियं हितं जयत् स्वाध्याय अभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. सत्य बोल, प्रिय बोल, हितकारक बोल, त्यातल्या त्यात कसं बोल, उद्वेग रहित बोल, आणि असं जर तू बोलू लागला तर ते तुझ्या वाचेचं तप ठरेल. म्हणून साधव सत्य तीर्थी. आता धारा तीर्थे धरतीपतये हो, जर शूर असाल तुम्ही तर धारा तीर्थात तुमचा प्राण अर्पण करणं हेच तुम्हाला शुद्ध आणि पाप शालन करण्याचं तीर्थ आहे. तुम्ही योद्धा असाल, शूर असाल, रणभूमीत प्राण अर्पण करणं हेच तुमचं तीर्थ आहे. हो, नाही तर मग मी कसं काय शस्त्र धरू, हे मित्रेपणाचं लक्षण आहे. तिथे गेल्यानंतर तुम्ही पराक्रम गाजवला पाहिजे. कारण गीता सांगते, भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना काळजी करू नको, हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय. भगवान म्हणतात, अर्जुना तू युद्ध करण्याचा निश्चय कर. का? हतः स्वर्गम प्राप्स्यसि. जर तू रणभूमीत गेला, खलास झाला तर स्वर्गम प्राप्स्यसि, तुला स्वर्गलोक प्राप्त होईल. त्याच्या उलट जित्वा वा भोक्ष्यसे महिम, जर तू शत्रूला जिंकलं तर महिम मोक्षशे, म्हणजे पृथ्वीचा राजा होतील तू. म्हणजे दोन्हीतही तुझा फायदाच आहे. तस्मात म्हणजे त्यामुळे युद्धाय कृत निश्चय, तू युद्ध करण्याचा निश्चय कर. विठ्ठला बस इथपर्यंत आलो आपण. धारातीर्थे जर तुम्ही योग्य असाल तर त्या धारातीर्थात तुमचा प्राण अर्पण करा. धारातीर्थे धरतीपतये हो योगिनो, काय म्हटलेलं आहे, योगिनो ध्यान तीर्थे. जर तुम्ही योगी पुरुष असाल तर ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानम् आत्मना अन्य सांख्येन योगेन कर्म योगेन चापरे. ध्यानेनात्मनि पश्यन्ति, आत्म्याला ध्यानाने पहा, ध्यान योगात या, ध्यान योग करा. पण कोणी करा, नाही तर उद्या रोजगार आणि काम द्यायला सोडून ध्यानेनात्मनि पश्यन्ति, हे कोणी करा हे प्रथम लक्षात ठेवा, नाही तर फारच घोटाळा करून टाकाल तुम्ही. मी कोण, मी कुठे आहे, माझं कर्तव्य काय, हे प्रथम समजून घ्या आणि मग ते करायला सुरुवात करा. योगिनो ध्यान तीर्थे, जर योगी असाल तर ध्यान करा, ते तुमच्या करता तीर्थे. योगिनो ध्यान तीर्थे. पुढे आहे का, गंगा तीर्थे मलिन मनसो. गंगा मलिन माणसाच्या, मलिन मनाच्या माणसाला उद्धारक असं आहे गंगा तीर्थ, त्याच्यात तुम्ही स्नान करा. आता पुढे आहे का, ते महत्वाचं आहे, दान तीर्थे धनाढ्या. जर तुम्ही धनिक असाल तर धनिकांनी दान द्यावं, दानानेच त्याचा उद्धार होतो. दान दिलंच पाहिजे, म्हणजे तो त्याच्याकरता मार्ग आहे. तुम्ही ग्रंथाश्रमी आहात का, तुम्ही धनिक आहात का, मग काय म्हटले, दान तीर्थे धनाढ्या. धनाढ्याचं दान हेच तीर्थ आहे. आणि जर तुम्ही असं केलं, शेवटचा एक मुद्दा आहे की लज्जा तीर्थे कुलयोदया. कुलवान घराण्यात जन्माला आलेल्या स्त्रियेनं आपली लज्जा रक्षण करणं, आपलं कुल सांभाळणं, याच्यातच तिचा उद्धार आहे. पातकम शालयन्ति. ह्या गोष्टी पाळल्या तर तुमच्या पातकाचं काय होईल, शालन होईल, ते पातक नष्ट होईल, तुम्ही त्या पातकातून मुक्त व्हा. म्हणजे हे एवढे मार्ग आहेत वेगळे वेगळे. तसं तुकाराम महाराजांनी देखील गृहस्थाश्रम्यांकरता सांगितलंय. तिथं म्हटलंय ना, दान तीर्थे धनाढ्या. तुकोबारा म्हणतात, उदास विचारे वेच करी, म्हणजे दान दे. विठ्ठला माणसाने दान द्यावं. पहिल्यांदा गीतेत पुन्हा 17व्या अध्यायात या, दातव्य मितीय दानम. बस दातव्याने या दानम दियेते. कसं द्यावं तो भाग नंतरचा आहे, पण दानम दियेते हे महत्वाचं आहे. दान दिलंच पाहिजे. ऐकताना सगळे पण तुम्ही दान दिलंच पाहिजे.
काही माणसं म्हणते मिळवायचं आपण द्यायचं दुसऱ्या, दिलंच पाहिजे. काय कशा करता का म्हणून नाही दिलं तर नको देऊ. मग आई त्याचा दुष्परिणाम, जर दान दिलं नाही तर त्याचा जो दुष्परिणाम आहे, अर्थात दान दिल्याचा सुपरिणाम आहे तो तर सांगितलेला आहे या अभंगातून, पण दान न देण्याचा जो दुष्परिणाम आहे शास्त्रकारांनी समजून सांगितलंय. शास्त्रकार सांगतात समजा जर तू दान दिलं नाही तर काय होईल, त्याचे बरेचसे कारण आहेत. जर तुझी दान न देऊन धन सांभाळलं आणि त्याच्यात जर तुझी आसक्ती राहिली, गुंतलं चित्त, तर शेवटच्या वेळेला त्याचा ध्यास करीत करीत मरशील तर पुढचा जन्म तुला सर्प येऊन त्याच्यावर असा वेढा घालून बसशील. कोणाला घेऊ द्यायचं नाही, स्वतः घ्यायचं नाही. असं सर्प कोणाला घेऊ देत नाही, पण त्याचे 2 रुपये नेऊन हॉटेलमध्ये जाऊन चाय पिऊन येऊ शकत नाही, ते दुसऱ्याला घेऊ देत नाही. त्याने आयुष्यभर तेच केलेलं आहे. चप्पल न वापरता तसा चालला, बिगर लाईटचा रात्री झोपला, एसटीनं न जाता पायी पायीच गेला, अंगावरती कपडा पुरेसा वापरला नाही, फोडणीचं कालवून भाजी कधी खाल्ली नाही, मग सत्याला काय दिला असं तो भाग वेगळा, असं जो वागतो त्याच्याकडून. हे काहीच नाही संपलं. असं काही स्वतः त्याचा उपभोगच घेतला नाही, उपभोगा वाचून मेला, शेवटी साप झाला. मग साप योनी टाळायचे असेल तर दानंदी येते, द्या. दुसरं कारण असं आहे की जर तुम्ही दान दिलं नाही तर शास्त्र सांगतं असं त्याची शुद्धी केली पाहिजे. तुम्ही मिळवलेल्या धनाची दान खात्यात जर खर्च केलं तर शुद्धी होते, नाही केलं तर ते 10 वर्षाने त्याचा नाश होतो. अन्यायोपार्जितम धनम 10 वर्षांनी तिष्ठेत प्राप्तेतु 11 वर्षे समूलंच विनश्यति. बस 11वं वर्ष लागलं की समूलंच विनश्यति. हे काय माझ्या बगल मधलं नाही, हे शास्त्र आहे. प्राप्तेतु 11 वर्ष, 11वं वर्ष लागलं की पहिलं होतं त्याच्यासह मिळवलेलं ते दोघं एकाच गाडी चाललं. अदृष्ट झाली या उदासू पारखे श्रीमंतीचा विलास, संपलं. मग ते आताच होत गेलं कुठं. ते लाल फेट्याच्या शेजारचं ते असे किती लोक आहेत तुमच्या गावात. विठ्ठल विठ्ठल दुर्दैव असं आता कीडनाशक पुष्कळ औषधं निघाली. 8 दिवस फार झाले फवारणी करायला गॅप. शेतकऱ्यांचा इतका सपाटा चालू आहे, पण ते किडे मरतात का. काही किडे ते इतके जबरदस्त, त्यांची प्रतिकार शक्ती इतकी जबरदस्त झाली आता, ते किडे त्या रोगरच्या बाटली टाकली तर पोहून वर येतात पण मरत नाही. तसं मी एकीकडून सांगतो की जागेवर ते किडे इतके जबरदस्त आहेत की ते पोहून वर निघतात पण मरतच नाही. काय करणार त्याला औषध. प्रत्येकाचे मी मार्ग सांगतोय, त्यापैकी हे सर्व मार्ग आहेत ना, वेगळे वेगळे मार्ग आहेत. दान दिलंच पाहिजे यासाठी मी सांगतो तुम्हाला. नाही दिलं तुम्ही तर 18 वर्ष लागले की त्याचा नाश होतो, म्हणून दिलं पाहिजे. पुन्हा जर आहे का, समजा तुम्ही दान नाही द्यायचं ठरवलं तर तुमच्या प्रारब्धात जोपर्यंत आहे तोपर्यंत किती दिलं तर संपणार नाही. आणि तुमचं प्रारब्ध प्रतिकूल झालं तर त्याला किती मिठी मारून बसले तर ते थांबणार नाही. का थांबून संपत्तीनं कधी विचारलंय का आता मला तुमच्याकडून दुसरीकडे जाण्याचा विचार दिसतो, आपली संमती दर्शवा, असं कधी तिने विचारलं आपल्याला. शास्त्रकारांनी एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. नारळात पाणी कधी येतं सांगता येत नाही, तशी प्रारब्धवानाला संपत्ती कोणीकडून कधी मिळते सांगता येत नाही. तर त्याच्यावर दुसरं उदाहरण आहे. हाती कौट खाताना पूर्ण खातो, दुसऱ्या दिवशी पूर्ण टाकतो, पण फोडून पाहिलं तर त्याच्यातला गर मात्र नाहीसा झालेला असतो. मग त्याला चीर न पडता त्याच्यातला गर गेला कुठून, ही त्या हत्तीची भोक्तृत्व शक्ती आहे. हो, त्याची कवटी न फोडता गर नाहीसा होतो. तशी कवटी तशीच राहते पण गर जातो. तशी धनाला मारलेली मिठी तशीच राहते पण ते मधूनच जात. कवटी तशीच राहते वरची, त्याची तशीच आहे. का प्रारब्ध प्रतिकूल झालं तर थांबत नाही, आणि प्रारब्ध अनुकूल असेल तर किती दिलं तरी ते संपत नाही. मग दिलं तरी संपतच नसेल तर मग दानच का देऊ नये. पण नाही दिलं तर प्रारब्ध संपल्यावर तुमच्यावर राहतच नसेल तर मग का देऊ नये. मग दातवे दान येते. तुम्ही दान दिलंच पाहिजे असा दंडक आहे. पुन्हा एकदा ऐका, तुमच्या दारात येणारा जो दान मागणारा भिक्षुक आहे तो काय तुम्ही लाचार समजला. भिक्षुका नैव भिक्षंती बोधयंती गृहे गृहे दियताम दियताम लोके अदातु फलमिदृशम. भिक्षुका नैव भिक्षंती, तुमच्या दारात येणारा भिक्षुक नाही तर तुम्हाला बोध देण्याकरता आणि तुमचं पाप क्षालन करण्याकरता तो तुमच्या दारात उभा आहे. महाराज म्हणतायत नका भार घेऊ करून रास
धर्मसार फळ संसारा सदा वासुदेव करीतो फेरा. तुमच्या दारात वासुदेवाच्या रूपाने संत उभे आहेत आणि दान द्या असं म्हणतायत. हो, जे थाकेल कोणा काही, जे तुम्हाला जमेल ते, जे देता येईल ते, पण जरूर दान द्या. का दिलं तुम्ही तरी तो नेतो आणि नाही दिलं तरी नेतो. तुम्ही म्हणत बळच घरात शिरून नाही हो, तशा अर्थाने नाही म्हणत मी. दिलं तर तुमचं पाप घेऊन जातो आणि नाही दिलं तर तुमचं पुण्य. हो, विन्मुख गेली अतिथी ने सुकृताची संपत्ती. तुम्ही मिळवलेलं पुण्य घेऊन जातो तो, जर विन्मुख पाठवला तुम्ही तर. म्हणजे विन्मुख पुढे विन्मुख होता बरे नाही का असं म्हटलेलंच आहे. मग यासाठी याचकाचा भार घेऊ नये येरधार असं म्हटलेलं. याकरता दान द्या, दिलंच पाहिजे. इथपर्यंत आपण आलो. मग लोक मग झाले तयार, दिलं पाहिजे तर देऊन टाकू दान. चला, पण ते कसं द्यायचं, कोणाला तरी, केव्हा तरी, कुठं तरी द्यायचं नाही. पुन्हा गीतेत या देशे कालेच पात्रेच दानम सात्विकम स्मृतम. मग ते राजस दान आहे, ते तामस दान आहे आणि ते सात्विक दान आहे. असे दानाचे प्रकार 3 आहेत. मग आता राजस दान, तामस दान कोणतं? मोबदल्याची अपेक्षा ठेवून दिलेलं राजस दान आहे, किंवा उपकारी बुद्धीनं दिलेलं हे तामस दान आहे. राजस आणि तामस. परंतु उपकारी बुद्धीनं दिलं आणि मोबदल्याची अपेक्षा न पाहता दिलं, देशकाल पात्र पाहून दिलं, तर मग ते सात्विक दान ठरतं. असं येते. मग ते 2 वगळा. आता सात्विक दानाचा थोडासा विचार करा. जे दान द्यायचंय ते देशकाल आणि पात्र पाहिजे. या 3 गोष्टी जर विसंगत असतील तर योग्य फलदायी सात्विक सवनाचे ठरत नाही. उदाहरणार्थ आपण जरा देशाचं महत्व घ्या डोळ्यापुढे आणा. नामदेवरायांचा अभंग आहे. येथे एक सीत दिधल्या महिमान या तीर्थाचे धन्य धन्य पांडुरंग, धन्य धन्य पांडुरंग. इथे देशाचं महत्व सांगितले. नामदेवरायांचा अभंग आहे. ते म्हणतात पंढरपूरचं वर्णन करताना देशाचं महात्म्य सांगितलंय. येथे एक सीत दिधले अन्न. तेच जर एक सीत पंढरपुरात दिलं तर कोटी कुळाचा उद्धार, कोटी यज्ञाचं फळ आईसे महिमान या तीर्थाचे. म्हणजे जागेचा, म्हणजे देशाचा हा झाला महिमा. याच्या उलट देश वाईट असेल तर रामायणात या. अर्धा मिनिट. रामायणामध्ये प्रभू रामचंद्र लक्ष्मणासह सीतामातेसह अरण्यामध्ये निघत जात असताना एका जागेवर त्या तिघांमध्ये देखील भावनेत विपरीत अशी भावना निर्माण झाली. लक्ष्मण म्हणू लागला, मी यांची अहोरात्र सेवा करतो, फळमुळं आणून देतो, रक्षण करतो, पण या दोघांपैकी एकही म्हणत नाही की एक तसं फरचून घे, एक तर केळी खा. आणि वास्तविक मला शाप नसताना या दोघांनाच असताना मी उगाच आलो, शीन केला. रामप्रभूच्या पश्चात मी जर थांबलो असतो तर अयोध्येचा राजा मी झालो असतो. चूक केली मी, लक्ष्मण म्हणतोय. म्हणतो म्हणजे वाटलं कसं त्याला. सीतामाईला तर त्याच्या उलट वाटलं. सीतामाई म्हणे रामप्रभू गादीवर असताना तर 1000 लोक सेवा करतायत, पण नवीनच नुकतंच लग्न झालं, मला वाटतं प्रभू रामचंद्राचा एकटीला सहवास आणि पूर्ण सेवा मिळावी म्हणून त्यांच्याबरोबर आरण्यात आले. तर लक्ष्मण द्वाभ्याम तृतीयोन भवानी, हे दोघात तिसरं विनाकारण अडचण आहे ना, याला कोणी बोलवलं, कशाला हे सीतेला वाटलं, अजून काही वाटलं. आणि परत पुढे गेल्यानंतर ते अरण्य संपलं आणि पुन्हा त्या दोघांनाही मूळ भावना निर्माण झाल्या. जसं स्वप्नोनी जागृती येतात, स्वप्नातून जागृतीत आल्यावर माणसं रडतात की नाही, वाईट स्वप्न पडलं की. एखाद्याच्या प्रिय माणसाचं अंत्यदर्शन त्याला स्वप्नात व्हावं आणि मग ते जाग झाल्यावर रडतं. असंच करीत उठत ते, बोलत काही. तसं यांचं झालं, रडायला लागले दोघंही. बोलता येणं, सांगण्याचा विषय नव्हता, पण चित्तात तो थांबतही नव्हता, रडत होते. रामप्रभूने अंतःकरण जाणलं, जाणे अंतरिके सकनारायण सांगितलं लक्ष्मणाशी, ते काळजी करू नका, तुमचा तो दोष नाही. मग आपण ज्या वनातून आलो त्या जागेचा दोष आहे. हे सुंद उपसुंदांचं वन आहे.
इथे हे दोघं महान राक्षस बलवान बलसंपन्न झालेले ते अनेकांना त्रास देत होते. म्हणजे यांच्या दोघात उत्कृष्ट निर्माण करण्याकरता देवाने एका स्त्रीचं रूप घेतलं आणि दोघांपैकी एकाला बोलवलं. ही स्त्री त्याची का माझी याच्यावर त्यांचा वितंड वाद वाढला आणि आपसातच एकमेकाने मारामारी करून एकमेकाला मारलं. त्यांच्या कामिक रक्ताने भिजलेली ही जागा, त्यांच्या कुसंस्काराने संस्कारित झालेली देश, या जागेवर आपण गेल्यामुळे आपल्यातही तशा भावना निर्माण झाल्या. ते आता संपलंय, आता काळजी करू नका. कशा करता बोलतोय मी? कुदेश असेल तर योग्य नाही, तिथे दान दिलेलं फलदायी ठरत नाही. आता देश काल म्हणा, काल आहे काल. एखादा असा भद्रा योग असतो, अतिशय कुयोग असतो, किंवा अजून काही ज्याला आपण हे म्हणतो व्यतिपात, असा कुयोग आहे तो. त्यावेळेला दान देऊ नये, दान देणं योग्य ठरत नाही. मग दान देण्याकरता योग्य काळ, योग्य देश आणि पात्र योग्य पाहिजे. समजा तुम्ही एखाद्याला 5 रुपये दान दिले, त्याने ते 5 रुपये घेतले, सरकार मान्य लायसन नंबर 17 दुकानाच्या लाईनला लागले. एवढं कळतं का सरकार मान्य? मग पुष्कळांना कळतंय तर लायसन नंबर 17 मध्ये गेला तो, डायरेक्ट दिला नंबर लावून. आता याने मद्य सेवन केलं, याला कारणीभूत कोण? याचे 5 रुपये. पैसे नसले की ते पित नाही, पैसे दिले की पेत ते. म्हणजे याच्यात पेण्याला कारणीभूत पैसे आहे. मग शास्त्र सांगतं किंवा तुकोबा सांगतात, केले पाप जेने दिले अनुमोदन. ज्याने अनुमोदन दिलं त्याला आणि ज्याने पाप केलं त्याला, दोघांना पातक सारखंच आहे. अर्धा अर्ध टक्केवारी 50% 50% वाटून घ्यायचं ते पाप. मग आपण पैसे देऊनही ते पाप जर आपल्याकडे येत असेल तर पात्र योग्य का निवडू नये? म्हणजे देश, काल आणि पात्र. आता त्याच्या उलट ग्रहणासारखा काल असावा, किंवा तेही पेक्षा जर पुढे जाऊन सांगू का, आता यावर्षी अर्धोदय पर्व येऊन गेलं होतं. ते कदाचित तुम्ही ऐकलं असणार कीर्तनात. फक्त अर्धोदय पर्व आलं होतं, ते 72 वर्षांनी एकदा येतं. त्याचं वर्णन पद्मपुराणात असं आहे, अर्धोदय सविज्ञेय कोटी सूर्यग्रह समा अर्धोदय तू संप्राप्ते सर्व गंगा समम जलम, असं ते महत्व आहे. त्या दिवशी 1000 ग्रहणाचं फल त्या दिवशी स्नानात प्राप्त होतं. म्हणून कुंभ स्नानेन तत्फलम, कुंभ स्नानाचं कसं फल प्राप्त होतं त्याप्रमाणे अर्धोदय पर्व स्नान केलं की तेवढंच फल प्राप्त होतं. 1000 ग्रहण काल एकत्र येईल, पर्वकाल एकत्र येईल, तेवढं पुण्य त्याच्यात आहे. आता काल निवडावा. बर, देश कसा असावा? प्रयाग गंगा युत कल्पवासा असा देश असावा. कमी जरा तिथे देश असा असावा. प्रयाग तीर्थ म्हणा, काशी तीर्थ म्हणा, पंढरपूर सारखं तीर्थ म्हणा, असा देश असावा. ग्रहणासारखा अर्धोदय किंवा पूर्णोदय या कालासारखा काल असावा. आणि पात्र असा असावं की ते निरव्यसनी, अगदी पारमार्थिक, नामधारक, शुद्धाचरणी असं जर असेल ना तर यत्किंचित दीयते दानं तद्दानं मेरू सन्निधे असे पूर्ण श्लोक आहेत. मग त्या ठिकाणी यत्किंचित जरी दान दिलं तरी मेरू पर्वता एवढं दान दिल्याचं पुण्य ज्याला प्राप्त होतं याला म्हणतात सात्विक दान. कसं द्यायचं हे कळलं ना आता? तुकोबा म्हणतात उदास विचारे वेच करीत. उदास वृत्तीनं विचारपूर्वक ते दान द्यायचे. मी कोणाला देतो, त्यातल्या त्यात केव्हा देतो आणि त्यातल्या त्यात कसं देतो, ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. नाहीतर मग मी मागे सांगितलं होतं घातला दुकान देती आली अशी दान. त्याच्यामध्ये बोलताना बोललो होतो मी की दान दिलं, उदाहरणार्थ माझी मुलगी बाबा मी न्यायला आलो, तो म्हणजे कोण तू? सर परत हो, आमचा वेळ नाही, आम्हाला रिकंपन नाही जाय पाठवायला. तो का पाठवत नाही? माझीच मुलगी 2 महिन्यापूर्वी लग्न झालं, माझी मुलगी माझ्यावर पाठवत. हो मुलगी तुझी असेल, पण ज्ञानेश्वरी वाच, ज्ञानोबारांनी ते सुद्धा सांगितले. म्हणजे परमार्थ तर सांगितलाय पण संसारे सांगितलाय. आपणची विहुनी दुहिता परी न म्हणे मम पिता, तो सुटे की प्रतिग्रहिता जावाई शिरते. एकदा पाणी ग्रहण झालं त्याच्याकडून आणि यांनी कन्यादान केलं किंवा ही अगदी गावठी म्हणाय की नाही, आजवर होती झोपाळे बोपाळे ऐका सगळे, आजवर होती आमची नाता झाली तुमची. आता इच्छाशी आमचा कुठल्या प्रकारचा संबंध नाही. त्याने हातावरती पाणी घेतलं, धर्मेच अर्थेच कामेच नाती चरावी नाती चरावी, हे सगळं झालेलं आहे. ब्राह्मण बुवा पुन्हा 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 त्याला सावध करताय. तदेव लग्न सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते. बस मग सुरू झाला. हे झालं एकदा. म्हणजे आता तो सुटला, अर्थात आता त्याचा तिच्याशी संबंध नाही, कारण कन्यादान झालं. ही कन्या आता दान दिली, आता संपलं. नाहीच कन्यादान गोदान कळलं तर मतदान तर कळते ना. मतदान हे लवकर करणार तर त्याच वार आहे, त्याच केलेलं आहे आता. बस ते तर कळतं. मतदान
एकदा तुमचं मत त्यांच्या पेटीत दान केलं की 5 वर्ष तोंड दाबून गप्प राहणे. जाऊ द्या, विनोदाकडे आपल्याला जायचं नाहीये, हे दान आहे. मग दान कसं द्यायचं तर देश, काल आणि पात्र या 3 गोष्टी पाहून दान दिलं की ते उद्धारक आहे, सत्वगुणी ठरतं आणि माणसाला पापाचं क्षालन करून पुण्याची प्राप्ती करून देणारं ठरतं. इथपर्यंत आपण आलो. उदास विचारे वेचकरी, उदास विचाराने विचारपूर्वक ते दान द्यायचंय. पण याच्यात एक अति महत्वाची गोष्ट राहून गेलेली आहे. आस्वादन अति महत्वाची गोष्ट राहिलेली आहे ती अशी, दान कोणाला द्यायचं, केव्हा द्यायचं, कुठं द्यायचं, कसं द्यायचं, हे सर्व झालं. जरा गीतेत सांगितलंय संतांची देवाच्या पुढे मजल आहे. आणि मी म्हणतो असं म्हटलं तर त्या देवांना वाईट वाटण्याची काहीच गरज नाही. म्हणजे असं जरी बोललं की बुवा संतांची मजल देवाच्या पुढे आहे असं म्हटलं तर देवाला बरंच वाटेल, वाईट मुळीच वाटणार, माझ्यापुढे त्यांचं वर्णन का करता असं म्हणणार नाही. मुलाचं वर्णन केल्याने काय आई असंतुष्ट बनेल का? तिला काय वाईट वाटेल का? माझं सोडून दिलं, माझ्या पोरट्याचं वर्णन नाही. मुलाचं वर्णन केल्याने आईची छाती फुगेल उलट, म्हणजे ती संतुष्ट होईल. आणि मुलाच्या वर्णनाने जी क्रोधाविष्ट होते ती त्याची सावत्र समजावी. टिंब 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 ती सखी नसेलच, सखी असेल तर तिला त्याचं वाईट वाटणारच नाही. हे जसं आहे तसं संतांच्या वर्णनाने देव संतुष्टच होणार. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, तेव्हा देवांना आनंदच होणार. तेव्हा संतांची मजल देवाच्या पुढे. जरा सांगतो मी तुम्हाला, काही माणसं म्हणतात आम्हाला गीताच मान्य आहे, ज्ञानेश्वरी मान्य नाही. आम्ही स्पष्ट म्हणत असतो तू रेड्या डोक्याचा आहे, तुला ज्ञानेश्वरी अजून कळलीच नाही. ज्या दिवशी तुला कळेल त्या दिवशी तू देखील डोक्यावर घेऊन नाचशील की ज्ञानेश्वरी सारखा असामान्य जगतमान्य शिरोधार्य दुसरा ग्रंथ नाही. आणि तुला कळलं नाही म्हणून तू म्हणतो आम्हाला गीताच मान्य, ज्ञानेश्वरी मान्य नाही. आणि तुला कोणी सांगितलं ज्ञानेश्वरी काय आहे म्हणून? ज्ञानेश्वरीची जरा बोलू का तुम्हाला? शास्त्राच्या भाषेतून अन्वय व्यतिरेक भाषा कळते का तुम्हाला? हो म्हणा. अन्वय व्यतिरेक उदाहरणार्थ अलंकारात सोन्याचा अन्वय पण सोन्यामध्ये अलंकाराचा व्यतिरेक, हे कळलं तुम्हाला? पाण्यामध्ये फेसाचा अन्वय पण फेसामध्ये पाण्याचा व्यतिरेक, हे तर कळलं तुम्हाला? मग ठीक आहे. तसं ज्ञानेश्वरीमध्ये गीतेचा अन्वय पण गीतेत ज्ञानेश्वरीचा व्यतिरेक. नाहीच कळलं तर सोपं सांगतो मी तुम्हाला. इकडे लक्ष ठेवा तुम्ही. समजा तुम्ही 50 रुपयाची नोट घेतली, तुम्ही 2 जण गेले दुकानात आणि एकाने 100 रुपयाची नोट घेतली गेले दुकानात. यांनी सांगितलं 100 रुपयाची नोट घ्या आणि 50-50च्या 2 द्या, म्हणजे सुट्टी द्या. म्हणजे ठीक आहे, यांनी 100 रुपयाचे 50-50चे 2 तुकडे. हे गेले त्यांचं पाहून झोपाळे. हे म्हणे हो आमची नोट घ्या 2 द्या. यांनी 50 रुपयाची नोट दिली. आता 100-100चे किती? 100 रुपयाची नोट दिली तर 50-50च्या 2, पण 50ची नोट दुकानदाराने दिली तर सुट्टे म्हणून 100-100चे किती? विठ्ठल नाही. 100त 50चा अन्वय आणि 50त 100चा व्यतिरेक. म्हणजे 100त 50 आहेत पण 50त 100 नाही. तशी ज्ञानेश्वरीत गीता आहे पण गीतेत ज्ञानेश्वरी नाही. मग जरा ज्ञानेश्वरीची नीट समजून घ्या ओवी, म्हणजे गीतेच्या पुढे मजल आहे. जे गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच, पण जे ज्ञानेश्वरीत आहे ते गीतेत आहेत असं मात्र नाही. आणि मग ते आज विषयाशी समर्पक आहे म्हणून एवढा जोर देऊन सांगतो मी तुम्हाला. आता 17व्या अध्यायात आपण भगवंताचं मत समजून घ्या. भगवंताने सात्विक दानाचं लक्षण करताना एवढंच केलेलं आहे. दातव्य वितीयदान दियेते लोपकारिणी देशे कालेच पार्थेच तद्दान सात्विकम स्मृतम. झालं सात्विक दान. पण ज्ञानोबा म्हणतात नाही, हे आम्हाला जरा पटत नाही, याच्यात एक गोष्ट कमी आहे अजून सात्विक दान होण्यासाठी. कोणती गोष्ट कमी आहे? तर ही गोष्ट कमी आहे त्याच्यात की देश काल पात्र पाहून द्या, नुपकारी बुद्धीनं द्या, म्हणजे ते सात्विक आहे. पण जे द्यायचंय ते जर लोकांच्या चोऱ्या करून मिळवलं असेल तर सात्विक ठरेल का? ही गोष्ट कमी आहे. ही मूळ गीतेच्या श्लोकात नाही, ती ज्ञानेश्वरीत आहे. म्हणून जे ज्ञानेश्वरीत आहे ते गीतेत नाही, गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत नक्कीच आहे. कशावरून? त्याला पुन्हा शास्त्रीय कारण सांगतो तुम्हाला. गीता हा भाषात्मक ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी हा भाषात्मक ग्रंथ आहे. आणि भाषा या शब्दाची व्याख्या काय आहे?
भाष्य या शब्दाची व्याख्या अशी आहे, सूत्रार्थ वर्णेते यत्र पदम सूत्रानुसार स्वपदानीच वर्णेते भाष्यम भाष्य विदो विदो, त्याला भाष्य म्हणतात. म्हणजे सूत्रार्थ वर्णेते यत्र पदम सूत्रानुसार मूळ सूत्राचा अर्थ प्रत्येक पदाचा अर्थ न सोडता आपल्या पदाने त्याचा अर्थ लावणं याला भाष्यकार भाष्य असं म्हणतात. मग भाष्यात्मक ज्ञानेश्वरी जर ग्रंथ असेल तर मूळ सूत्र गीतेचा अर्थ सोडून नाही, म्हणजे ज्ञानेश्वरीत आहे ते गीतेत आहेत, गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेत, पण ज्ञानेश्वरीत आहे ते गीतेत नाही. ज्ञानोबारांनी कल्पना करा असं दान द्यायचं, पण ते जर लोकांचा खून करून लोकांना पिळवणूक करून सोया करून आणला असेल तर ते सात्विक ठरेल का? तरी होच म्हणतात काय ते सात्विक ठरेल का? ते नाही. मग त्याच्यासाठी द्यायचं कसं यापेक्षा अगोदर जे द्यायचंय ते मिळवायचं कसं ही महत्वाची गोष्ट आहे. जे द्यायचंय ते देण्यापूर्वी अगोदर मिळवायचंय कसं, म्हणजे मिळवलेलं कसं मग ते द्यायचं कसं हा नंतरचा प्रश्न आहे. मग मिळवायचं कसं? मग या श्लोकावरची ओवी ज्ञानोबारांची आहे का? तरी स्वधर्म आठवते जे जे मिळे आपण याते. ज्ञानोबारांचा स्वधर्म आठवते आपण याते, जे जे मिळे ते ते दिजे बहुते सन्मान योगे, तेव्हा ते ठरलं तर दानम सात्विकम स्मृतम. म्हणजे जे द्यायचंय ते स्वधर्मानी स्वकष्टाने मिळवलेलं असावं आणि मग ते देशकाल पात्र पाहून द्यावं, तेव्हा ते सात्विक ठरतं. बरं का? हे जसं ज्ञानोबारायांनी सांगितलंय. मग तुकाराम महाराज काय सांगत असतील? तुकाराम महाराज हे सांगतात, ज्ञानोबारायांनी क्रम असा लावलाय, आपण याते स्वधर्म आठवते जे जे मिळे ते ते सन्मान योगे बहुते दिजे ते दान सात्विक. हे जसं ज्ञानोबारायांचं मत आहे तसं तुकाराम महाराज म्हणतायत जे द्यायचंय ते अगोदर मिळवायचं कसं हे प्रथम करणार. तुकाराम महाराज म्हणताय जे द्यायचंय ते अगोदर मिळवायचंय कसं, इथून सुरुवात आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारे धन जोडून या. अगोदर उत्तम व्यवहाराने जोडा, मिळवा, म्हणजे स्वकष्टाने आणि स्वधर्माने मिळवा. अधर्माने आणि परकष्टार्जित असेल तर ते धन देशकाल पात्र पाहून जरी दिलं तरी ते सात्विक ठरणार नाही, कारण ते मुळातच अन्यायोपार्जितम धनम, ते अन्यायाने मिळवलेलं आहे, स्वधर्माने आणि स्वकष्टाने मिळवलेलं नाही. मग जे मिळवायचंय ते गाडीभर नसेल, चिमूटभर असेल, पण ते स्वधर्माने असणं आवश्यक आहे, स्वकष्टाने देणं आवश्यक आहे. नाही तर मग तुम्हाला माहिती आहे अधर्माने जर मिळवलं तर ते मात्र सात्विक ठरत नाही. म्हणून यासाठी तुकोबारांचा जोडून या धन उत्तम व्यवहारे, ज्ञानोबारांचा तरी स्वधर्मात होते, मग जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उत्तम व्यवहारे धन जोडून या. पण जोडून या इथं पुन्हा जरा जोड दिला, जोडून या म्हणजे धन मिळवण्याचा आळस करू नका, भरपूर मिळवा, गणू पैसे म्हणजे खूप मिळवा, संपत्ती मिळवा, अब्जाधीश व्हा, बस काही काळजी करू नका, जोडून या, मिळवा, खूप मिळवा, फक्त उत्तम व्यवहारे इथे अंडरलाईन करा. 2 नंबर नाही का, ते पुष्कळ आहे, त्याचं महत्व नाही. ते जसं जैसे आहे वैसे आहे का, जसं येतं तसं जातं, ते येण्या जाण्याची त्याची वाटी एकच आहे, ते समाधान देऊन जात नाही, दुःख देऊन जातं, बस. मग उत्तम व्यवहाराने भरपूर पैसा मिळवा. मी सुरुवातीला बोललो शास्त्राचे 4 पुरुषार्थ आहेत ना, चतुर्विध पुरुषार्थांना हे 4 पुरुषार्थ आहेत. 4 पैकी एकही पुरुषार्थ जर तुम्ही मिळवला नाही तर तुमचा जन्म निरर्थक आहे असं शास्त्रकारांचं मत आहे.
धर्मार्थ काम मोक्षाणाम यस्य कोपी न विद्यते अजागलस्तनस्यैव तस्य जन्म निरर्थकम. त्याचा जन्म निरर्थक आहे. ते कोणते पुरुषार्थ? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मग त्यापैकी आपल्याला आज एवढाच विचार करायचा, अर्थ हा देखील पुरुषार्थच आहे. अर्थ मिळवणे म्हणजे अर्थ मिळवणं देखील हा पुरुषार्थच आहे. म्हणून जोडवूया म्हणजे तो अर्थ मिळवा हा चारपैकी एक पुरुषार्थच आहे. जरूर मिळवा, फक्त स्वधर्माने मिळवा, स्वकष्टाने मिळवा, उत्तम व्यवहाराने मिळवा. जोडवूया धन उत्तम व्यवहारे. आणि मिळालं तर मग उदात विचारे मिळवा, पण ते तसंच ठेवून राहू नका. विहिरीला पाणी लागू द्या, पण तसंच साठवून ठेवू नका. त्याच्या जीव तयार होतील. त्याचा उपसा करीत राहा, त्याच्यावर बागायत काढा, त्याच्यात बटाटे घ्या, त्याच्यावर कांदे घ्या, आणि तुम्ही नाही पाणी कसं का राहू तसं ते तसंच गायब होऊन जाईल ते पाणी. कारण त्याचे येण्याचे जे मार्ग आहेत ना ते रोखल्या जातात. गाळ तयार होऊन त्याच्या तोंडात बसतो, पॅक होतो आणि ते त्याच्यातून पाणी येऊ शकत नाही आणि ते शुद्धही राहू शकत नाही. त्याच्याकरता उपसा त्याचं मिळवा आणि ते उपसा त्याच्यावर हे बागायत करा. परमार्थाचं बागायत करा म्हणजे वाढतं मिळेल तुम्हाला. त्याच्यात राहायचं तेवढं मुद्दलच राहील आणि ते शेवटी उपयोग बनणार नाही तर काही कालांतराने अदृश्य होईल. तसं या ठिकाणी धन मिळवा, पण ते धन परमात्म्याकरता वापरा. कारण लक्ष्मी म्हणजे धन, धन म्हणजे लक्ष्मी, आणि ती लक्ष्मी आहे विष्णू परमात्म्याची दासी. मग त्या परमात्म्याची दासी जर लक्ष्मी आहे आणि ती लक्ष्मी जर तुम्ही त्या विष्णू करतात म्हणजे भगवंता करताच वापरली नाही तर भगवान म्हणतोय चल घर नंबर चेंज करा, याच्याकडे ठेवू नको. कारण हा 500 रुपये देऊन गाणं तोडतो पण सप्त्याला 11 रुपये देत नाही. चल इथं नको. विठाला लवकर कळतो तुम्हाला असं. तेव्हा भगवान म्हणतात लक्ष्मी तू इथे राहू नको. आता नाहीतरी सोपं आहे ना, सोपं पाहतो. कुणाची ही पत्नी आहे लक्ष्मी, ही भगवान परमात्म्याची पत्नी आहे. परमात्म्याला काय म्हणतात? लक्ष्मी वल्लभा. म्हणजे तो लक्ष्मी वल्लभ आहे, लक्ष्मी त्यांची पत्नी आहे, दासी आहे. मग तुमची नजर त्या पत्नीवरच आहे परमात्म्याच्या, आणि परमात्मा नको आहे, मग तो परमात्म्याला आवडेल का? मुळीच आवडणार नाही. आता हे तर सोपं आहे की नाही? हा विचार सागर आहे का? अगदी सोपं आहे. परमात्म्याची पत्नी लक्ष्मी आहे. तुम्ही लक्ष्मी पूजन थाटामाटात करता पण विष्णू पूजन मरता तरी करीत नाही. मग त्या विष्णूला तुम्ही लक्ष्मी पूजन केलं आवडेल का? नाही. याच्या उलट सांगू का, लक्ष्मी परमात्म्याची दासी आहे. जर परमात्मा तुमच्या जवळ असेल तर लक्ष्मी त्याला सोडून जाऊ शकत नाही. पण जर लक्ष्मीला तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला आणि परमात्म्याला जर घरात थाराच दिला नाही तर मग मात्र परमात्मा तिथे राहू देत नाही तिला. चल असा भाग आहे. म्हणून जरूर दान द्या, उदास विचाराने द्या. आणि जर तुम्ही या सदनात दान दिलं तर तुम्हाला काय प्राप्त होईल हे दुसऱ्या चरणात. उत्तमची गती तो एक पावेल. तो कोण? जोडून या धन उत्तम व्यवहारे जो उदास विचारे वेच करी, जो उत्तमची गती पावेल तो त्याला उत्तम गती सद्गती प्राप्त होते. याच धनाने पाप कर्मात खर्च केलं तर दुर्गती मिळते आणि तेच धन सत्कार्यात खर्च केलं तर सद्गती सुद्धा प्राप्त होते. ऐका, म्हणजे मोक्ष प्राप्तीला, सुख प्राप्तीला, सद्गती प्राप्तीला कारणीभूत आहे अर्थच. दान दिल्याने योग्य गती मिळते. जरा रामकृष्णाला पुराणात थोडस सिंहावलोकन करा. बळीराजाला भगवान प्राप्त झाला कशामुळे? दे दान म्हणून दारवंटेश्वर झालासी बळीचा. भगवान परमात्मा दारवंटेश्वर झाला. राखे दारवंता बळीचा, सारथी झाला अर्जुनाचा, दास
ते दान देताना प्राण देण्याची वेळ आली तरी पण दान देण्याचा आळस केला नाही. शुक्राचार्य दैत्यांचे गुरु सांगतायत बळी दान देऊ नको. म्हणे का? हा परीक्षा पाहायला आलाय तुझी. बळीराजामध्ये मी जो अभ्यास केलाय तो परीक्षेत न बसण्यासाठी केलाय का? माझं भाग्य समजतो की माझा पेपर भगवान तपासतात, म्हणजे कॉपी करण्याचा प्रसंग जमू देत नाही. माझं भाग्य समजतो की माझा पेपर देवाने तपासावा, म्हणजे इतका तो महत्वाचा आहे. मी योग्य तऱ्हेनं तो सोडवणार, मी नापास नाही होणार. आईला सांगायला गेले हे शुक्राचार्य, बाईसाहेब चला बळीराजांना सांगा दान देऊ नको म्हणा. ती बळीराजांची आई होती, तुमची आमची नव्हती. बळीराजांची आई होती, बलहीनांची आई नव्हती ती. तेव्हा ती म्हणे दान देत नसेल तर दे म्हणून सांगायला येईल, पण देत असेल तर देऊ नको म्हणायला मी येत नाही. म्हणून जाऊ दिलं दान दिलं, पर्यायी त्यांना पाताळात घातलं. आणि मग ती बळीराजांची आई भगवान परमात्म्याला आपला पुरुषार्थ ऐकवते. भले हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभू पसारे हात. म्हणजे माझा पुरुषार्थ आहे देवा, जगाने तुझ्या पुढे हात पसरावा आणि माझ्या मुलापुढे तू हात पसरतो. ऐसा पुत्र पैदा किया, पैदा हुआ असं नाही, पैदा किया, असा निर्माण केला, असा सुसंस्कारी घडवला, असे त्याच्यावर संस्कार केले की देवाने त्याच्या पुढे हात पसरावा. दानाने देवाची प्राप्ती झाली. सांगा तुम्ही, दानाने अनेक प्रसंग आहेत पुराणामध्ये. दान दिल्याने देव प्राप्त होतो. उदाहरणार्थ कर्णाला देव प्राप्त आहे कशाने? औदार्य देऊनी कर्णाहाती कीर्ती दिगंते मिरविले. औदार्य नावाचा गुण कर्णाला भगवंताने दिला. त्यांच्या ठिकाणी दान देण्याची प्रवृत्ती जर पाहायचीच ठरली तर पहा आपण. कर्ण भिडता समरान गणी बाणी व्यापीला रणी मागशी पाडून तेथे दात तयांचे. भगवान परमात्म्याने कर्णाला रणभूमीत सोन्याचे दात काढून मागितले. पण कर्णाने विचार केला नाही की मी रथाचं चाक काढताना अर्जुनाचे बाण माझ्यावरती येतात आणि त्या बाणापासून संरक्षण म्हणून मी दातात दोर धरला आणि हातातल्या बाणाने मी ते बाण तोडतो. जर दात दिले ते मी मरणार. मला वाटतं आपण साधं इथून मुंबईला जाण्यासाठी आपण औरंगाबाद एसटी स्टँडवर असावं आणि गाडी लागली आणि तेवढ्यात एखादा भिकारी आला, हो एक दोन पैसा द्या धर्माला. तो पैसा तर देणार नाही, पण रागी असता तो बाई दे, माझं काय तुझं काय. मी या गाडीच्या विवंचनेत आहे, 2 तासापासून एसटी स्टँड वरती आहे. आता गाडी योगावर प्लॅटफॉर्मवरती उभी आहे. आता प्रथमतः सामानावरती टाकावं की मुलं गाडी चढवावी की जागा धरावी की लाईन मध्ये तिकीट मागावं, या विवंचनेत मी आणि तू त्याच्यात मध्ये. एक दोन पैसा द्या धर्माला. पण कर्ण त्याच्या लाख पट्टीनं पुढच्या विवंचनेत होता की माझा प्राण कसा मी रक्षण करू. आणि त्यावेळेला ओम भगवती भिक्षा आणली. पण कर्ण काय म्हणे? दुसरा तिसरा कर्ण असता तो बाण पहिला याच्यावर ब्राह्मण आणि मग दुसरा बाण अर्जुनावर. पण कर्ण म्हणतो ब्राह्मण महाराज दान द्यायला पाहिजे, पण इथं काही नाही. म्हणजे तुझे दात सोन्याचे ते दे. दिले पाडून, दिले दान, याला दान म्हणतात. आणि असं दान ज्यांनी दिलं त्यांचा देव वश होतो. दानाने देवाची प्राप्ती होते. उत्तमची गती तोही कपावे. जर असं दान दिलं तर उत्तम भोगील जीव काय. पुढच्या त्याला जन्म मरणाच्या खाणी प्राप्त होतील ना त्या देखील उत्तम. उदाहरणार्थ तुमचं काही पुण्य कमी आहे म्हणून तुम्ही कुत्र्याच्या योनीला गेले, हो म्हणा, तरी पण तुम्ही ते कुत्र व्हाल. कोणतं? हा, ते एवढं पांढरं नाही कसं लांबकानाचं भल्या मोठ्या केसांचं उंची कमी असलेलं त्याच्या सेवेत त्याचा मालक अम्बेसेडर मध्ये त्याला बसून फिरायला घेऊन जातो. मांडीवरती घेऊन त्याला पुसायला रुमाल, त्याला स्नानाच्या वेळेला लाईफ बॉय, लक्स, हमाम, रेक्सोना साबून, त्याला आकर, त्याला खायला उत्तम गावठी तुपातला शिरा, बदामचा शिरा. तुम्ही तसे मरा. कुत्र्यालाही मजा का? त्याला उगीच मजा नाही मिळत. आता ते कुत्र नाही बाबा, त्याची सेवा करायला घरातले सगळे माणसं आहेत. तोच घर मालक आहे, हे सगळे शिपाई आहेत, त्याचे नौकर आहे. मग तो का असं सुख भोगतो? मागच्या जन्मात त्यांनी दान दिलंय म्हणून जे या जन्मात दिलं ते पुढच्या जन्मात मिळतं, असा नियम आहे. मग या जन्मात त्यांनी भरपूर दिलं, पुढच्या जन्मात त्याला ऐकं मिळतंय. उत्तम भोगीला जीव खाणी. अभंगाच्या 2 चरणाचा अर्थ सांगितला. अतिशय महत्वाचा. वेळ संपलाय. आपण सगळेजण एकदा प्रेमाने भजन करा की 2च मिनिटात कीर्तन आटोपलं समजा. काळजी करू नका. तुम्हाला लवकर सुट्टी देणं महत्वाचं आहे, कारण झोपणं महत्वाचं आहे. कीर्तन तर केव्हा ऐकायला मिळेल, पण झोप पुन्हा मिळणार नाही बरं, बार मिळणार नाही. ती फार महत्वाची आहे, ती घेऊन ठेवा बरं पुढच्या जन्मासाठी. काही खरं हातवरती का सर हसता स्त्रियांनी मातृवर्गाने हातवरती करू नका, महिला वर्गाने हातवरती करू नका, पण तोंडाने विठोबा रखमाई मात्र म्हणा स्त्रियांनी सुद्धा. आणि पुरुषांनीच फक्त हातवरती करा. जे पुरुष असतील तेवढ्यांनीच हातवरती करा. सरळ हातवरती करा, सरळ एकदम. पुरुषांपैकी एखादं झोपाळे मोपाळे जर राहिला असेल तर त्याला जाग करा. केले का सर्वांनी हातवरती?
वर्षाच्या कधी उत्पन्न किती त्याला महत्व, त्याचे कीर्तनाला लोक किती त्याला महत्व नाही, भजन करणारे लक्ष ठेवून ऐकणारे किती त्याला बरंचसं महत्व आहे. असो, पुढे म्हटलेले परोपकारी नेणे परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. आता ही सर्व आश्रम धर्म सांगत असताना त्याचा संबंधात मार्गदर्शन आहे. आता एक एक पद महत्वाचे चिंतन आहे. वेळ संपला आपला. परोपकारी आणि नेणे परनिंदा. परोपकारी पण परनिंदा मात्र नेणे, म्हणजे परोपकार सतत करतो तो, आणि माणसाने परोपकार जरूर करावा. माणसाने दुसऱ्यावर उपकार करण्याची प्रवृत्ती जरूर ठेवावी. का? आपण कोणाच्या ना कोणाच्या तरी उपकारानेच वाढलोय, म्हणून आपण सुद्धा कोणावर ना कोणावर तरी उपकार केलेच पाहिजे. मग तुम्हाला जे शक्य असतील ते त्यावेळेला त्या प्रसंगी तुम्ही उपकार करावे, म्हणजे उपकार करणं जरूरच आहे. म्हणून माणसाने परोपकारी असावं, परोपकारी जीवन जगावं. उदाहरणार्थ, परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय दुहंती नद्या, परोपकाराय दुहंती गवा, परोपकाराय संता विभूतया. त्याला परोपकार म्हणतात. जगाच्या कल्याणासंतांनी ध्येय कष्टविती परोपकारी, परोपकार करण्याची प्रवृत्ती असणं ही एक महत्वाची वृत्ती आहे. म्हणून माणसाने परोपकारी असावं. अर्थात कोणाला फार करता आला तर करावा, नाही करता आला तर थोडा का होईना पण करावा. नाही म्हणजे आम्हाला करता येत नाही, त्यांनी फार केला, त्यांनी फार केला, तू आपलं दुसऱ्यांची माळी पाहून आपली झोपडी जाळू नये. लक्षात ठेवा, आपल्या आपल्या झोपडीतच आपण सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा. तसे कोणी फार परोपकार करीत असतील. उदाहरणार्थ, शिबी दधीची हरिचंदन रे सा, हो बस सहे धर्म हित कोटी कलेसा, रामती देव बली भूप सुजाना, धर्म धरे रहू संकट नाना, शिबी दधीची हरिचंदन रे सा, सहे धर्म हित कोटी कलेसा. बस कोटी कलेसा. धर्म रक्षणासाठी आपल्या पूर्वजांनी हजारो कोट्यावधी प्रकाराचे श्रम सहन केले आणि धर्माचं रक्षण केलं, परोपकार केला. उदाहरणार्थ शिबिराजा, सर्वांना माहिती, शिबिराजाने एका प्राण्यांवर उपकार करण्यासाठी, त्याचा प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा मांस कापून दिले. तुम्ही दुसऱ्याचं मांस गाडीभर द्या, पण तुमचं किती द्या, वेळ आला तर, प्रसंग आला तर. पहा तुम्ही, स्वमांसम दुर्लभम लोके परमांसम सुलभम रजेत. दुसऱ्याचं मांस माणसाला सोपं वाटतं, ते टनावर द्याल तुम्ही, पण तुमचं ग्रॅमवर दिलं तरी फार आहे. शक्य आहे का? काटा टोचला, रक्ताचे 4-2 पैल पायातून रक्ताचे बाहेर पडले, दिवस भयंकर रक्त गेलं, फार रक्त गेलं. पण बकऱ्याच्या मानावर सुरी ठेवल्यावर किती रक्त जातात, ती उभऱ्याला हवा वाटत नाही. इतका निष्ठूर बनतो त्यावेळेला. याचा अर्थ दुसऱ्याचं रक्त, दुसऱ्याचं मांस हे सोपं वाटतं, पण स्वतःचं मांस दुर्लभ वाटतं. पण जे दुर्लभ आहे तेच शिबिराजांनी दिलं आणि दुसऱ्या प्राण्याचा प्राण वाचवला. एक याहीपेक्षा दधीची हरिचंदन रेसा, दधीची ऋषीनं ते रत्नासुराचा वध करण्यासाठी स्वतःचे हाडं काढून दिले, त्याचं खड्ग बनवलं आणि सर्वांना सुख प्राप्त करून दिले. तो मोठा कथाभाग आहे. म्हणजे एवढा परोपकार त्यांनी केला. तुम्हाला नसेल तेवढा करता येतं, थोडा तरी. नसेल लोकांना पुरणपोळ्या खाऊ घालता येतं, फुकटचं पाणी तरी, फुकाचे जीवन तरी पहा. नसेल दूध देतायत कोणाला तर कमीत कमी ताक तरी. नका घालू दूध दयामध्ये साठ, मग ताकाचे उपकार तरी करा. एवढं जरी केलं तरी हा उपकारच आहे. नसेल माळ घालताय तर नका घालू, पण दुसऱ्याची कमीत कमी तोडू तरी नका, हा सुद्धा परोपकारच आहे. नसेल पंढरपूरला जाताय तर नका जाऊ, पण जात असतील त्यांचं तरी रद्द करू नका, हा देखील परोपकारच आहे. थोडा परोपकार जाऊ द्या. असं परोपकारी ये नेणे परनिंदा. ज्याला खऱ्या अर्थाने धर्मार्थ साध्य करायचंय त्यांनी कोणाची निंदा करू नये. कारण श्रीमद भागवतात जे भक्तीतले अपराध सांगितले त्याच्यात हा पहिलाच अपराध आहे. सरनिंदा सत्यनाम वैभवकथा श्री शेषेर विदरी अश्वदाश्रुती शास्त्र देश गिराम नाम निर्खवाद धर्मा नामाश्रुती शास्त्र विदे दावी धर्मांतरे साम्यम नाम जपेश हरे नामापराध दश. हे 10 अपराध आहे. त्याच्यातला हा पहिला सन्निंदा. किंवा दानवानंतर अशा जशी दुःखाची व्याधी निंदा करीते, अशा जशी दुःखाला जन्म देते तशी निंदा पापाला जन्म देते. म्हणून पापाला जन्म देणारी प्रसवणारी जी निंदा ती निंदा करू नका. नेणे परनिंदा किंवा येती निंदकापाशी अशेषही पापे या करता आणि कांचे काने. कोणाचे दोष आणि कोणाचे गुण मनाचा नको, म्हणजेच तू कोणाची निंदा करू नको. नेणे परनिंदा. आणि परस्त्रिया सदा बहिणी माया. ज्या तुझी परस्त्रिया परणाम परक्यांच्या, आपली पत्नी एक सोडून बाकीच्या असतील त्यांना म्हणतात परस्त्रिया. सदा बहिणी माया.
त्यांच्याशी हेच नातं ठेव, एकतर आई किंवा एकतर तुझी बहीण, म्हणजे तुझी बहीण किंवा तुझी माता. त्याचे श्लोकही आहे, मातृवत परदार आणि परद्रव्यानी लोष्टवत आत्मवत सर्वभूत आणि एक पश्यती सपश्यती. या बोधावरती तू ये. जसं तुकाराम महाराजांना भंडाऱ्या डोंगरावरती काही नास्तिकांनी स्त्री पाठवली, तुकोबारांचे उद्गार जाई हो तू माते न करी साहेब, त्यांना मातृभावना म्हणतात. किंवा स्वामी विवेकानंदांनी उत्कृष्टरित्या परदेशात भाषण केलं, त्यावेळेला तिथल्या ज्यांच्याकडे ते होते त्यांची अतिशय स्वरूपवान युक्त तारुण्ययुक्त अशी मुलगी त्यांना विनंती करते की स्वामी माझा अंगीकार करावा, असं माझं मत आहे. स्वामींनी त्यांना बाईला हेतू विचारला की मुली तुझा हेतू काय, माझ्याशी विवाहबद्ध होण्याच्या मुलाशी तुझा हा हेतू काय. तिने हेतू प्रकट केला की तुम्ही लाखो लोकांच्या समोर अष्टलित प्रवचन करून हजारो लोकांची मान बुडवता, समाधान करता आणि परमार्थकामी बनवता लोकांना. तेव्हा आपल्यापासून मला मुलगा व्हावा आणि त्याने हेच कार्य अव्याहत करावं आणि ते मी पाहावं, त्याचा आनंद म्हणून मी तुमच्याशी विवाहाबद्ध होऊ इच्छिते. स्वामी विवेकानंदांचे विचार किती लांब असतील. स्वामींनी सांगितलं मुली तुला सांगतो मी, तुझा हेतू चांगला आहे त्याचं मी कौतुक करतो, पण म्हणले पण काय, अगं लग्न झालं म्हणजे मुलगा होतोच असा नियम आहे का? पहिला प्रश्न, नियम आहे का असा? आणि असा नियम असा तर राजा जनकांना झाला नसता का? दशरथ राजांना पुत्रकामेष्टी यज्ञ करूनच का करून करावा लागला असता? याचा अर्थ हा नियम आहे का? नाही. बरं मुलगी होईल का मुलगा? आहे नाही. बरं झालाच मुलगा तर जगलच का, म्हणजे वाचेलच का, हा तरी नियम आहे का? कित्येकांना 42 पोरांचे बाप झाले पण पाणी पाजायला एकही नाही, असं जगात फिरताना बरीच उदाहरण आहेत. मला खोटं वाटेल ते तसं. तेव्हा असं जगतो नियम आहे का? बरं जगला झाला तर तो सुशिक्षित होऊन खूप विद्याभ्यास करून पारमार्थिकच होईल असा नियम आहे का? कित्येक माळकऱ्यांचे मुलं असं नियम आहे का? असं तत्व आहे का? संताचे ते आप्त नवती संत नियम आहे का? बर याही पेक्षा पुढे समजा मुलगा झाला, जगला, शिकला, पारमार्थिक झाला, वक्तृत्व प्राप्त झालं, ते सुद्धा सोपं नाहीये. वक्ता दश सहस्रेषु असं म्हटलेले, शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दश सहस्रेषु, म्हणजे 100 एक शूर निर्माण होतो. सहस्रेषु च पंडिता, 1000 एक पंडित जन्माला येतो, 1000 एक पंडित. आणि वक्ता दश सहस्रेषु, एखादा वक्ता निर्माण होण्याकरता 10,000 एखादा निर्माण होतो. नाहीतर मग सभेचं प्रास्ताविक भाषण करण्यासाठी उभा राहिला, पुष्कळ पाठ केलं, कॉपी केली, टाचन केलं, पण उभा राहिला आणि त्याच्या मांड्या लागल्या विठ्ठल विठ्ठल म्हणायला. तो म्हटला ते आपल्या गावामध्ये ते हे आले आता, म्हणजे कोण आले ते आठवण त्याला, ते काही बोलतात नाही. वक्ता दश सहस्रेषु शास्त्रकार सांगताय आणि दाता भवती पाणी याचा पुढे भाग आहे. म्हणजे तो वक्ताच निघेल कशावरून? स्वामी विवेकानंद म्हणतायत. आणि याच्यापेक्षा पुढे या, एवढं घडलं तर त्या मुलांचं कौतुक पाहायला तू जगशीलच कशावरून? अल्पायुषी माणूस आहे, क्षणात नाश पावणारा माणूस आहे, तेव्हा तू जगशीलच कशावरून? मग एवढ्या भानगडीत पडण्यापेक्षा उद्या तू प्रवचनात माझ्या समोर बैस, मी याही पेक्षा अक्षरित प्रवचन करील आणि अनेक लोकांच्या टाळ्या वाजल्या, हार गळ्यात पडले की मी तेवढ्याच लोकांमध्ये तुझा परिचय करील की ही माझी माता आहे. आपल्याला मुलगा होईल, वाचेल, शाळेत जाईल, शिकेल, वक्तव्य प्राप्त होईल, तोपर्यंत तू जगशील पाहतील. त्याच्यापेक्षा मलाच मुलगा समज, मी तुला आई समजतो. मातृवत बरला विठला विठला. परस्त्रिया सदा बहिणी माया. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना माहिती आहे. परकीयाने एक स्त्री अति सुंदर, तिचं पुष्कळचं वर्णन आहे, ती पाहिली. पण छत्रपती रायांचे उद्गार आहेत, आतिकांची माता सती सुंदर रूपवते, आतेच आम्ही झालो असतो बदले छत्रपती. त्यावेळेला मातृभाव निर्माण झाला. आमची आई जर एवढी सुंदर असती तर आम्ही एवढे सुंदर झालो असतो, म्हणजे तू माझी माता आहे हा त्याच्यातला अर्थ आहे. मग परस्त्रिया सदा बहिणी माया हे संतांचं तत्व आहे. परस्त्रिया सदा बहिणी माया. तुकोबाराय म्हणतायत, जैसी तैसी मायेवरी मानाला त्या मानायरी, जैसी तैसी मायेवरी, म्हणजे मानाला त्या मानायरी इथे अंडरलाईन करा. सर्व स्त्रिया तुमची पत्नी सोडून माता समजा, म्हणजे परत स्त्रिया सदा बहिणी माया. अजून काय करा? चौथं चरण, भूतदया गाई वसुते पालन, भूतदया गाई वसुते पालन,
तुझ चरणात आपण आलो. भूत दया गाई पशूंचे पालन, पशूंचे पालन भूत दया गाई, अर्थात गायींच्या ठिकाणी पशूंच्या ठिकाणी दया ठेवा. दया तुकोबारांचं दयेबद्दल फार वर्णन आहे. दया जरा आपण 16व्या अध्यायात या आले का गीतेच्या, तिथे दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितले. अभयम सर्वसंशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानंदमश यज्ञ स्वाध्याय स्तपायोग अहिंसा सत्यम क्रोध त्यागशांतिरकुशम दया भूतेश्वरोत्व मार्गवम हिर चाकलम तेजक्षमा भूतेश्वर मधुर आत्माला भूत संपदन अभिजात असे भारत. हे झाले कळले नाही सगळे. हे 26 गुण झाले. या 26 गुणांपैकी दया भूतेश्वरोत्व या दयेचं वर्णन करताना ज्ञानोबारांनी उत्कृष्ट रीतीने वर्णन केलेले. दया पण प्रसंग परत ते दया बदलते. दया दया म्हणजे काय, कशी करायची ती, मग ज्ञानोबारांनी उदाहरण सांगितलंय. एखादा मनुष्य पुरात बुडत असेल तर तो ब्राह्मण आहे की अंत्यज आहे याचा विचार न करता त्याचा प्राण वाचवणं ही दया, त्याला म्हणतात दया. नाना बुड तयार करून न कुसे अंत्यजू की ब्राह्मण काढून राष्ट्रतयाचा प्राण हे ती जाणे ती दया. एक उदाहरण कळलं. दुसरं उदाहरण असं आहे. कोणतं उदाहरण आहे, आता कदर्थवित्त व्याधी बळी करण्याची आधी अपकरण शोधी सद्वैद्य जैसा. हे वैद्यांची दया. वैद्यकीय शास्त्रात जर निष्णात असाल तुम्ही तर ती दया आहे. कोणती, एखादा मनुष्य आजारी पडला तर तो आपल्या चॅनलचा आहे की विरोधी चॅनलचा आहे याचा विचार न करता आपण दिलेल्या औषधाचं बिल नक्कीच तो देईल का, म्हणजे पैसे देईल का याचाही विचार न करता प्रथम त्याला औषधी देऊन प्राण वाचवणं ही आहे दया. अपपर न शोधी मागाची करता किंवा पदार्थ वित्त व्याधी त्याचाही विचार न करता व्याधी घालवतो आणि औषध देतो त्याला म्हणतात दया. 2 उदाहरण कळलं. तिसरं उदाहरण असं आहे दया. काय दया आहे, अशी दया आहे. कल्पना करा की महावणी विपाय लग्न केली पापी ती नेसल्या विन न पाय शिष्ट जैसा, ती दया. महावनात आरण्यात एखाद्या नास्तिकाने एखाद्या बाईला सर्व दागिने आणि कपडे हरण केले, ती विवस्त्र अवस्थेत आहे, तिला आपला एखादं वस्त्र परिधान केल्याशिवाय तिच्याकडे पाहत नाही, तिचं दुःख नाहीचं करतो त्याला म्हणतात दया. असे दयेचे इथे उदाहरण सांगितलेले आहे. अजूनच अति महत्वाचं सांगू, चिखली रुतली गाय ती धड भाकड न पाहे तेच एक ग्लानी होय काला भुला ती दया. असे बरेचसे उदाहरण आले ज्ञानेश्वरीमध्ये. एखाद्याची गाय चिखलात गुंतलेली आहे, मग तो काढणारा विचार करील का काळी आहे की पांढरी आहे, शामराव पाटलाची का भीमराव पाटलाची, त्यातल्या त्या दुधाची आहे की भाकड आहे, संकरित आहे का गावठी आहे, तिचा प्राण आहे आणि त्याला काढणं हीच दया आहे. पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणीचा स्वभाव आहे. रुक्मिणी माता म्हणला की देवा आता तिने फार यात्रेकरूंची संख्या प्रमाण वाढले पंढरपूरला. पूर्वी थोडे भगवान रुक्मिणी पॅकिंग वाढली, माल तोच, डेकोरेशन वाढलं, गणपती तोच. आणि कसं काय देवा तुम्हाला आणि कोणालाही नाव ठेवण्याचा नेहमी तुमचा स्वभावच आहे. असं कसं म्हणतात एवढे लोक घरदार करून थंडी वारा सहन करतायत, हे कसं काय म्हणजे तुला परीक्षा घ्यायची तर कर माझ्याबरोबर. भगवान स्वतः गाढवाच्या वेशात गेले आणि रुक्मिणीला कुंभारीन बाई बनवलं आणि सांगितलं ज्या ज्या दिंड्या येतील ना त्यांना हे गाढव काढा अशी विनंती करा, बघू तर खरी रिकव्हरी काय येते ते. म्हटले ठीक आहे. रुक्मिणी मातेनं जी दिंडी आली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. रुक्मिणी माते म्हणायचं वाटतं बा तुम्ही पंढरपूरला चालला पण असं करा हे गाढव पहिल्यांदा काढा, हे गाढव पहिलं काढा आणि मग पंढरपूरला जा. ते बुडतंय वाईट वाटतं. दया येते माझ्या उपजीविकेचं उदरनिर्वाहाचं ते माध्यम आहे काढा. वारकऱ्यांचे काय उद्गार असते, वारकरी भावाने सांगितलं आजच नीट टिरोपाल दिलेला आहे, कडक इस्त्री केली आहे आणि तू म्हणते ते गाढवाला गाढव काढायला होता कळा ज्ञानोबा माऊली तुकाराम. ती दिंडी निघून गेली की मग भगवंताने रुक्मिणीला म्हणावं रुक्मिणी कसं का जवळ जवळ कसं. दुसरी दिंडी आली अनुभवतो, चौथी दिंडी आली अनुभवतो, शेवटी सर्वांच्या मागून एक वारकरी बुवा फाटके गवाळ्या अवस्थेमध्ये सांगितलं वारकरी बुवा या गाढवाला काढावं आणि नंतर पंढरपूरला जा. त्या वारकरी बुवाने काय उद्गार वापरला, बाई त्याला गाढव म्हणून सर्वाधिराम देहारी एक किंवा एक हरी आत्मा जीव शिव सर्व किंवा हरी हा व्यापक सर्व किंवा तुळशीदास स्वामी म्हणताय हरी व्यापक सर्वत्र समान भावते प्रगट होई मै हरी व्यापक सर्वत्र समान तो हरी आहे म्हणता गाढव म्हणू नका गाढव. त्यांनी ती
पताका ठेवली टाळ आणि त्या गाढवाला काढलं आणि स्नान घालून शुद्ध केलं आणि निघालं. तर पांडुरंग परमात्मा तिथंच प्रगट झाले. जघन निहित प्राणी मंडन मंडना करुण तुलसी माला कंधरम लज्जनेत्रम सदा यथवन आसन विठ्ठलम चिंतयामी. पांडुरंग तिथेच प्रगट झाले. म्हणजे वारकरी बुवांपैकी गाढव बाहेर काढण्याची प्रवृत्ती कोणाची, त्याला दया म्हणतात. मग ज्ञानोबारांनी फक्त गाय हा शब्द घेतला. प्राणी कोणता असो, फसलाय ना तो काढा. काढवली राखे दयाचा प्राणी हेच झाली. मग काढा ही दया आणि आधी दया भूतदया गाई पशूंचे पालन सर्वांच्या ठिकाणी ही दया आहे. किंवा दुसरे आहे दया तिचे नाव भूतांचे पालन अधिक निर्दलन कंटकाचे वगैरे अशी दया. मग दया भूतांचे पालन एक झालं का. भूतदया गाई पशूंचे पालन आणि तांहिल्या जीवन वनामाजी घराण्याचे घड्याळ तांहिल्या असेल त्याला पाणी द्या. एवढंच नव्हे अजून एक आहे ते 5व्या चरणात उभा राहा. कोणाची वाईट नाही जन मित्र होई सकळांचा जगाची मित्रत्वाचं बस मित्रत्वपणाने समशत्रूच्या मित्रेच्या तथा मान अपमान यो किंवा दयाचे ठाई मांडवा किंवा पाठा दयाचे ठाई वैषम्याची वार्ता नाही. रिपू मित्रा दोही सरिसा पाळू. रिपू म्हणजे शत्रू आणि मित्र या दोघांच्या ठिकाणी समबुद्धी ज्यांच्या म्हणजे शत्रू ज्यांना जगात कोणी शत्रू नाही आहे ते सर्व मित्रच आहे. मित्राप्रमाणे ज्यांच्याशी संबंध ठेवले म्हणून या ठिकाणी शांती रूपे शांती आहे आणि कोणाचा वाईट नव्हे. आणि वाढवी महत्व वडिलांचं म्हणजे आपल्या वाढवडिलांचं महत्व. मग विद्यावंशाच्या दृष्टीने जे वडील असतील ते आणि मांस वंशाच्या दृष्टीने वडील असतील ते. मांस वंशाच्या दृष्टीने वडिलांचं महत्व वाढवतो म्हणजे काय कल्पना करा. 2 प्रकार आहेत. आपल्याला अनुभव सुद्धा येत असतील. एखादा माणूस आपल्याला परिचय देतो. बाबा आमच्या वडिलांचं काही नव्हतं. माझ्यामुळे पाईपलाईन, माझ्यामुळे ट्रॅक्टर, माझ्यामुळे मोटरसायकल, माझ्यामुळे हे संपूर्ण सुविधा, माझ्यामुळे सर्व काही. आणि त्याला सांगत असतो हे सर्व तुझ्यामुळे पण तू फक्त तुझ्या वडिलांमुळे एवढं समज म्हणजे पुष्कळ झालं. हे सर्व तुझ्यामुळे म्हण पण तू मात्र त्या वडिलांमुळेच तुझ्या एवढं मात्र समज तरी पुष्कळ झालं. म्हणजे हे रजोगुणी तमोगुणी माणसाचं झालं पण जो सत्वगुणी माणूस आहे त्याचा लगेच फरक पडतो. तो म्हणतो बाबा पूर्वी आमच्याकडे काही नव्हतं पण आमच्या वडिलांच्या आई वडिलांच्या पुण्याने त्यांच्या आशीर्वादानं आता आपण सर्व काही सुविधा प्राप्त झाल्या. ते आमच्या वाढवडिलांची पुण्य करतोय आपण पण महत्व वाढवतोय वडिलांचं. वडिलांना उंच जागेवर नेतो, वडिलांना मान्यता मिळते, वडिलांचं महत्व वाढवतो. हे लौकिक वडील पण पारमार्थिक वडील त्याहीपेक्षा आपले पूर्वज आपले वडील आहेत तर ते पराशर कुंडरी कवी आतांबरी शुक शौनक भीष्मदान ध्यान रुक्मांगदा अर्जुन वशिष्ठ विभीषणादी पुण्यानी माम परम भागवतां स्मराय. तिथं कळेल सगळं. प्रल्हाद नारद पराशर कुंडरी व्यास अंबरीश शुक शौनक भीष्मदान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषण आदी करून सर्व हे आपले वाढवडील आहे. मग विद्यावंशाच्या दृष्टीने मग यांचं महत्व उदाहरणार्थ ज्ञानोबा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली पण महत्व कोणाचं वाढवलं
किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, किंवा नमस्कारांतर मी जे केलं हे त्यांचंच आहे. ग्रंथ नव्हे कृपेचे वैभवती आहे. मी ग्रंथ केलाय हा ग्रंथ नाही, त्यांच्या निवृत्तीनाथांनी माझ्यावर केलेली कृपा, त्या कृपेचं वैभव. जशी एखादी हुशार बाई असेल तर ती म्हणे माझ्या अंगावर जे दागिने आहेत ना हे दागिने दागिने नाहीत, माझ्या पतींचं माझ्यावर जे प्रेम आहे ना त्या प्रेमाचं हे वैभव आहे. तशी निवृत्तीनाथांची जी कृपा आहे त्या कृपेचं हे वैभव आहे. म्हणून तुमचे केले वाढवी महत्व वडिलांचे. इथं वडिलांचं महत्व वाढवलंय ज्ञानोबारायांनी, आधी करून बरेचसे भाग आहेत. मग हे जसं आहे ना तसे संत महात्मे करतायत आपण, पण महत्व वाढवतात वाढवणी म्हणजे संतांचं. तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले वडिलांचे. आणि महाराज म्हणतायत ह्या सर्व गोष्टी या अभंगात सांगितलेल्या ह्या सर्व गोष्टी ज्यांच्या जीवनात प्राप्त होतील हेच ग्रंथाश्रमांचं एकमेव फळ. तुला म्हणे हे आश्रमाचे